नमस्कार सर्वांना. गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या आजपासून सुरू होणाऱ्या 5 दिवसीय रेकी लेवल 1च्या वेबिनार मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर माझं नाव आहे सचिन आहे. मी नाशिकवरून वेबिनार कंडक्ट करत आहे. मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे, एंजल थेरपिस्ट आहे, NLP प्रॅक्टिशनर आहे, अजून बरंच काही आहे. 5 दिवस आहे. 5 दिवसात आपण एकमेकांना सारखं व्यवस्थित ओळखून घेणार आहे. ओके. तर अगोदर सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्ही इथे का आले आहेत आणि कशासाठी आले आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला आता छोटीशी गोष्ट सांगणार आहे. सकाळच्या बॅचला पण सांगितली, त्यांना खूप आवडली, तर तुम्हालाही सांगतो. मग गोष्टीतून आपल्याला पटकन क्लिक होतं की आपण कशासाठी आले. ओके. बघा, एक छोटीशी स्टोरी सांगतो, 1-2 मिनिटाचीच आहे आणि गोष्टी लगेच क्लिक होतात. आणि काल्पनिक स्टोरी आहे, कल्पनेच्या स्वरूपात घ्यायची. ओके, जास्त तर्क लावायचे नाही. तर स्टोरी अशी आहे, एका आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं वाढत होते. कल्पना करायची आहे, एक आई होती आणि तिच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं वाढत होती आणि ती 2 बाळं एकमेकांबरोबर संवाद करत होते, म्हणजे त्यांचं बोलणं चालू होतं. तर पहिलं बाळ दुसऱ्याला काय विचारतं की, हे बघ, इथून जर आपण बाहेर गेलो तर काही जीवन असेल का रे? तर दुसरं बाळ बोलतं, असं कसं शक्य आहे? आपण या एरियाच्या बाहेर पडलो, अंतच आहे, इथून पुढे काय असणार आहे? मग पहिलं बाळ परत बोलतं, अरे, इथून पडल्यावर कदाचित काही आवाज असेल, प्रकाश असेल, काही वेगळे अनुभव असतील ना. दुसरं बाळ बोलतं, पण आपल्याला कसं माहित ना, आपल्याला कोणी सांगितलंय? तर इथून बाहेर गेले की आपला अंतच आहे, इथून पुढे काही मला वाटत नाही शक्यता आहे. मग परत पहिलं बाळ बोलतं, आपण आईवर तर विश्वास ठेवू शकतो की नाही? आई आपली काळजी घेते, पालन पोषण करते. मग दुसरं बाळ बोलतं, कुठे आहे आई, कुठे आहे? तू कधी बघितलीस काही? आणि जिला बघितलं नाही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असं त्यांचं चालू असतं. एक दिवस काय होतं, डिलिव्हरीची वेळ येते, दोघी बाळ बाहेर येतात, आपल्या आईला ते बघतात, प्रत्यक्षात बघतात, फक्त वेगळ्या स्वरूपामध्ये. आई अगोदरही तिथेच होती, तसंही प्रोटेक्शन करतच होती, पण आता त्यांनी प्रत्यक्षात बघितलं तर विश्वास बसला. तर स्टोरी सांगायचं कारण काय, आपण जीवन जगत असताना बघा, त्या परमेश्वराला कोणीच बघितलं नाहीये. जसं ते बाळ जेव्हा पोटात होते कोणी बघितलं नाही, पण तो होता की नाही आई. तसंच आपण जीवन जगत असताना, जीवनात संकट येत असताना कुठे ना कुठे त्या एनर्जीज असतात, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असतात. आता ऍज अ एंजल थेरपिस्ट मला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला एंजल असतात. जरी तुम्हाला विश्वास नसेल, तुमचे कोणी कुलदैवत असतात, कोणी प्रोटेक्टर असतात, तुमचे जुने पूर्वज असतात, तर खूप सगळ्या एनर्जीज आहेत. तुम्ही थोडस विचार करून बघा, जितके कलर दिसतात तेवढेच कलर युनिव्हर्स मध्ये आहेत का? जेवढे आपल्या डोळ्यांना दिसतात. जशी ध्वनी आपल्याला ऐकतात येतात तेवढ्या डेसिबलचे असतात का? बिलकुल नसतात. ओके. तर लक्षात घ्यायचं आहे, आपण 5 दिवस इथे काय शिकणार आहे? एनर्जीचा अभ्यास करणार आहे, ऊर्जांचा अभ्यास करणार आहे, एनर्जी लेवलवर सगळं शिकणार आहे. ओके. दुसरं, सर्वात अगोदर बघा, एक गोष्ट, आनंदाची बातमी. काय आनंदाची बातमी? आता काही लोकांसाठी एक दुःखाची बातमी आहे. देखिए, जो भी पूछ रहा है हिंदी में इंग्लिश में बताइए। वेबिनार मराठी में है, नोट्स आपको हिंदी में मिल जाएंगे। ओके, मैं नहीं बता सकता क्योंकि सब मराठी ऑडियंस को ध्यान में रख के ही कोर्स डिझाईन किया है, तो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नेक्स्ट, आता बघा, सर्वांसाठी आनंदाची बातमी काय आहे? काय असेल? सहसा निम्म्यापेक्षा जास्त लोकांना काय अनुभव असतो, कुठे वेबिनार अटेंड करतात, फ्रीची ऍड बघतात, मग तुम्हाला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पैसे मागितले जातात, तिसऱ्या दिवशी, बरोबर की नाही? तर एक गोष्ट, रिलॅक्स राहायचं. आपला क्लास 5ही दिवस फ्री आहे. ओके, उद्याही पैसे नाही मागणार, परवाही नाही, कधीच नाही मागणार. ओके. तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ओके. तर क्लास पूर्णपणे फ्रीच असणार आहे. तर कुठले, तर आता सर्वात प्रथम रिलॅक्स होऊन बसायचं आहे. ओके, मनावर काहीच दडपण ठेवायचं नाही. ऍड बघूनच सारखे व्हॉट्सअपवर मेसेज येतात, सर फ्री आहे का, फ्री आहे का? ओके, हा, तर त्याचं दडपण घ्यायचं नाही, बिलकुल लोड घ्यायचं नाही. ओके. दुसरं बघा, ह्या 5 दिवसामध्ये तुम्ही काय शिकणार आहे? ओके. वेलकम फ्रॉम कर्नाटक. तर बघा, ह्या 5 दिवसामध्ये तुम्ही काय शिकणार? मॅजिशियन बनायचे ना, जादूगर, कसं बनणार आहे बघा. 5 दिवसामध्ये मी तुम्हाला काय शिकवणार? या 5 दिवसामध्ये बघा, तुम्हाला
तुम्ही तुमच्या हाताने तुमचं रेकी लेवल 1चा शक्तिपात करून दिला जाणार आहे अटोनमेंट. मग तुम्हाला रेकीला कॉल कसा करायचा, सेल्फ हिलिंग कशी करायची, तुम्ही तुमच्या हाताने या 5 दिवसात पाण्याची चव बदलायला शिकणार आहे, पाणी चार्ज करायला शिकणार आहे. सगळं लाईव्ह प्रॅक्टिकल आहे हा. त्याच्यानंतरून तुम्ही तुमच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक रूमची एनर्जी चेक करायला शिकणार आहे. 7 चक्र ऑरा काय आहे, तुमचं कुठला चक्र खराब आहे, कुणाची एनर्जी खराब आहे घरात, सगळं काही शिकवणार आहे. कसं करणार ते मी सिलेबस मध्ये नंतर तुम्हाला सांगणार आहे. ओके. सगळं झाल्यावर छानसं सर्टिफिकेट देखील भेटणार आहे. ओके. आयएसओ सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे. तुम्हाला त्याचं हे पण भेटून जाईल. ओके. सर्टिफिकेट पण भेटून जाईल, पण 5 दिवस अटेंड केल्या. ओके. आता जरी क्लास फ्री असेल तरी पण मला काही द्यायला लागतं की नाही, मी काहीतरी मागणार आहे तुमच्याकडून, मागणार आहे. चला आता बघायचंय काय मागणार आहे. सर्वप्रथम एक रिक्वेस्ट, व्हिडिओ तो ऑन पाहिजे. आता मी माझी एनर्जी देणार आहे 5 दिवस. जगात काही फुकट भेटतं का? ऍज अ ग्रॅटिट्यूड, हा, ऍज अ रिस्पेक्ट व्हिडिओ ऑन करत जावं की मग मला शिकवायला थोडी एनर्जी. दुसरं अजून काय पाहिजे आहे बघा, आपण कोणाला पकडायचं हा आणि व्हिडिओ ऑन केलं तर मला छान छान लोक दिसतील का? आता काय करायचं आहे बघा सर्वांनी, आता एक आपण खूप प्रॅक्टिकल्स घेणार आहे मी तुमचे 5 दिवसात. ओके. चला आता मी म्हणतो म्हणून काय करायचं आहे, आपण रोज श्वास घेतो की नाही सगळे. आता एक श्वास घ्या बरं दीर्घ, चला सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या. हा कमॉन, रिझल्ट पाहिजे ना. सोडा. पुन्हा घ्या, एक कॉन्शियसली श्वास घ्या, सोडा. आता इथे उपस्थित असलेल्या पैकी कुणी असं आहे का ते गेलेले 2 श्वास परत आणून देईल? कुणी आहे? त्या 2 श्वासांची वेळ आणून देईल का कोणी? नाही देणार. आता तुम्हाला काय करायचं आहे, 5 दिवस बघा हा, काय पाहिजे मला तुमच्याकडून. एक लक्षात घ्या, मला तुमच्याकडून फक्त तुमचा रोजचा 1 तास बोलून 1 ते 1.5 तास शिकवता शिकवता होऊनच जातो, कारण सिलेबसच खूप जास्त आहे. 10 दिवसामध्ये कव्हर करणं खूप अवघड, 5 दिवसामध्ये कव्हर करणं अवघड आहे. तरी पण मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करत असतो. तर मला तुमची तेवढी वेळ पाहिजे आणि तुमचा सहभाग पाहिजे. ओके. ठीक आहे. तर बघा आता चला, मी सारखा सारखा बोलणार तर मला कंटाळा येतो हा. अजून का शिकायचंय आपण बघूया. आता आपण कोणाला तरी पकडूया तर मला बोर नाही होणार. चला स्वप्नाली मॅडम, 1 मिनिट व्हिडिओ अनम्यूट करा बरं 1 मिनिटासाठी. मग मला एकट्याला बोर होऊन जातं, कंटाळा येतं, कोणीतरी पाहिजे ना. तर अनम्यूट करा बरं. मॅडमला अनम्यूट होऊ द्या 1 मिनिट. हॅलो. हा. ओके 1 मिनिट मॅम. हा नमस्कार, कुठून आहे मॅडम तुम्ही? नमस्कार सर, मी मुंबईवरून. ओके मॅडम. मॅडम एक प्रश्न करतो हा तुम्हाला. हम्म. एकदा का तुम्ही म्हणजे काही काम नसेल, हातात मोबाईल घेतला आणि एखादी रील बघायला घेतली किंवा युट्यूब शॉर्ट स्क्रोल करता करता तुमचा किती वेळ जातो? अर्धा 1 तास, पाऊण तास, कधी कळत नाही, 2-3 तास, सुट्टीच्या दिवशी संडेला तासन तास. मग तासन तास संध्याकाळी 8ला बसलं, कामं झाले का चालूच आहे बघा. ते सगळं करता चांगली गोष्ट आहे, इंटरनेट बघतात वगैरे काही प्रॉब्लेम नाही. पण बघा, दिवसभर तुम्ही जितका मोबाईल वापरता, दिवसभरात तुमचा स्क्रीन टाइम खूप जास्त असतो, रात्री चेक केलं तर. तर खरंच सगळं आपल्या कामाचं असतं का मॅडम? त्याच्यात जितकं असतं आपल्या कामासाठी हम्म, कर, थोडंफार असेल, एक थोडंफार 50% मध्ये. हा. असतात पण सगळं नसतं. तर इथे तर तुमचा टाइम वाया जातोच की नाही. इथे तुम्हाला काय करायचं आहे, 1 ते 1.5 तास द्यायचा आहे. फायदा तर बरोबर. तुमचाच आहे. तर तेवढं तर एक समजून घ्या. ओके. तर फायदा तुमचाच आहे, माझे खूप स्टुडंट होऊन गेले हजारो. तर मला तर काही भेटणार नाही, तुमचाच फायदा. ओके. थँक्यू सो मच मॅम. तर आपला टाइम सर्वांनी बघा, तुम्ही कुठेही टाइम खर्च करता तिथे तुमचा फायदाच होणार आहे. अजून एक माझी अट आहे. काय अट आहे बघा, लक्षात घ्या. शिकवताना आता मी पैसे घेत नाही, तर मी काही रूल्स रेग्युलेशन तर लावणार आहे. काय आहे बघा, सर्वात अगोदर 5 दिवस, पुढील 5ही दिवस मी तुमच्या शहराचा नसेल, तुमच्या जाती धर्माचा नसेल, तुमच्या नात्यांमध्ये तर नसेलच नसेल, मे बी काही असेल तुमच्या विचारधारेचा नसेल, पण पुढील 5 दिवस
तुम्हाला मला गुरु मानून घ्यायचा आहे. ओके, 5 दिवस पुढचे गुरु मानायचे आहे. कशासाठी? जेव्हा तुम्ही गुरु मानणार तेव्हा तुम्ही सरेंडर भावनेने शिकणार, समर्पण भावनेने शिकणार. जर तुम्ही सरेंडर केलं नाही, समर्पण केलं नाही, तुमच्या मनात खूप लॉजिकली विचार येतील. मग ते विद्या, ते ज्ञान तुम्हाला ग्रहण करता येणार नाही. जर गुरुच्या प्रती शंका कुशंका असली तर रेकी हिलिंग खूप डिवाइन एनर्जी आहे. ओके, तर तेवढं करायचं आहे. शुक्रवार नंतर तुमची मर्जी. मला विसरून जा कधी अशी व्यक्ती जीवनात आली होती. ओके, ती तुमची मर्जी. पण 5 दिवस तुम्हाला गुरु मानून घ्यायचे. ओके, अजून एक छोटीशी अट आहे. कुठली? खूप छान आहे हा. ती अट खूप छान आहे. पुढील 5 दिवस तुम्हाला छोट्या मुलांसारखं राहायचं, एकदम निरागस बाल. छोटे बाळ कसे असतात? जे शिकवलं पटकन ग्रहण करतात. एकदा मोठे झाले का खूप तर्क वितर्क लावतात. तर ओके, प्लीज इंग्लिश और हिंदी. आय ऑलरेडी टोल्ड यू इट इज नॉट पॉसिबल. ओके, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओके, तर तुम्हाला छोट्या बालकांसारखं 5 दिवस राहायचं. मग काय होणार? खूप आनंदाने ऊर्जा ग्रहण करणार, एकदम निरागस भावनेने ऊर्जा ग्रहण कर. तर तशी मी घेणार आहे तुमच्याकडून ऍक्टिव्हिटीज करून, छोट्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीज करून घेणार आहे. दुसरं, आपल्याला आता 5 दिवस करताना काहीतरी आदर्श पाहिजे. 5 दिवस थांबायचे, काहीतरी मोठं पाहिजे, इन्स्पिरेशन पाहिजे. आता परत थोडस बिझी करतो तुम्हाला. मला सांगा, तुमच्यापैकी शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे? ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकतात. तुमच्यापैकी शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे? बस मला सांगा. मी आहे म्हणजे तुम्ही नसेल करत, आई वडील घरी करत असतील, कोणी दुसरं असेल. ओके, कमॉन, कोण आहे शेतकरी कुटुंबातून? घरी आई वडील करत असतील, कोणी असतील प्लीज. कोणीच नाहीये? की माझा मेसेज तुम्हाला टाईप करता येत नाही? टाईप तर करता येतं. चला आहे, चला रेवती मॅडम आहेत. ओके, रेवती भोसले मॅडम आहेत, लता माळे मॅडम आहेत. ओके, अजून कोण आहे शेतकरी कुटुंबातून? चला, आता वॉर्मअप होतं, तुमचे बोट हालायला लागतात ना, नाहीतर काहीतरी मागे मल्टीटास्किंग चालतं. ओके, तुम्ही आहे, व्हेरी नाईस सर, व्हेरी नाईस. चला, बरीच लोक आहेत. आता मला सर्वांनी एक गोष्ट सांगा हा, नीट जरा बघा. शेतकऱ्याचा आपल्याला आदर्श घ्यायचा आहे. शेतकऱ्याचा कशासाठी आदर्श घ्यायचा आहे आता आपण बघूया. तर बघा, नोटीस करा, शेतकऱ्याला जे पीक घ्यायचं आहे तो त्याच बी पेरतो की नाही? जर त्याला गव्हाचं पीक घ्यायचं आहे तर तो ज्वारीचं बी पेरेल का? ज्वारीचं पीक घ्यायचं आहे, बाजरीचं बी पेरेल का? जे पाहिजे तो तेच पेरेल. तर आता तुम्हाला काय करायचं आहे? त्याचा आदर्श घेऊन काय करायचं आहे? शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आणि इथून 5 दिवस आजपासून कसलं बी पेरायचं आहे जीवनामध्ये? लक्षात घ्या, जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीचं, सकारात्मकतेचं, ओके, हेल्दी लाईफस्टाईलचं बीज पेरायचं आहे. ओके, तर खूप सुंदर आहे. मी नेहमी माझ्या प्रत्येक वेबिनारला सांगतो, हवं तर एक सेल्फी आज घेऊन टाका आणि शुक्रवारी एक सेल्फी घ्या आणि मला तुमचे अनुभव सांगा. नेहमी चांगलेच अनुभव असतात. ओके, तर आपल्याला करायचं आहे. आता झालं, लेक्चरबाजी खूप झाली, कारण पहिला दिवस आहे, इंट्रोडक्शन करायला लागतं. अदरवाईज मला खरंच एवढं बोलायला टाइम नसतो, खूप टाईट सिलेबस आहे. मी थोड्या वेळाने सिलेबस सांगेल, सरळ शिकवणं सुरू होऊन जातं, मग नॉनस्टॉप शिकवायला लागतं. पहिला दिवस आहे म्हणून एवढं बोलत आहे. दुसरं, आता बघा, तुम्ही बोललात सर आल्यापासून रेकी बद्दल काही बोलतच नाहीये, तर रेकी काय आहे काय नाही. तर सर्वात अगोदर खूप डीप मध्ये आपण उद्या बघूया रेकीचं, एकदम डीप मध्ये, रेकी काय काय नाही, इतिहास, 5 प्रिन्सिपल, सो अँड सो. तरी पण आज बेसिक इंट्रोडक्शन तुम्हाला देऊन टाकतो, जेणेकरून आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर बघा, रेकी हा शब्द आपल्यापैकी, तुमच्यापैकी इथे काही लोक ऑलरेडी ग्रँड मास्टर आलेले असतात वेबिनारला, कोणी मास्टर हिलर आहेत, मला माहिती आहे चांगलं. पण असेही लोक आहेत ज्यांनी हा शब्द पहिल्यांदा ऐकला, तर त्यांच्यासाठी आपण सांगूया की बघा, रेकी हा शब्द भारतामध्ये कसा ऐकला जातो. तर बघा, कुठे एखाद्या ठिकाणी दरोडा पडला, एका क्राईम सीन झाला, गुन्हा घडला, तर मग आपण पेपरला वाचतो किंवा न्यूज चॅनलला बघतो की काही लोकांनी येऊन ह्या या एरियाची रेकी केली होती. तर ती रेकी आणि आपल्या रेकीचा काही संबंध नाही. ओके, त्या रेकीला सर्वे करणं बोलतात, फ्रेंच वर्ड आहे. जसं सिव्हिल इंजिनियर असतात, अगोदर जाऊन साईटची पाहणी करतात, रेकी म्हणजे ते तुमचं सर्वे करणं, ऑब्झर्वेशन करणं. ती रेकी आणि आपल्या रेकीचा काही संबंध नाही. आपण जी शिकत आहे ती आहे जॅपनीज उसुई रेकी, ट्रेडिशनल उसुई रेकी आहे. ते माझ्या मागे जो फोटो दिसत आहे ते डॉक्टर मेका उसू आहे.
यांनी ती रेकी कशी आणली, कशी रिइन्व्हेंट केली, कशी भारतात आली होती, ते सगळं उद्या बघूया. ओके. मी का सांगत आहे, येतानाच लोकांच्या मनात प्रश्न असतात, काही ब्लॅक मॅजिक आहे का, आत्ताच 1 तासापूर्वी मेसेज आला, काही रिस्क तर नाही ना, माझ्यावर काही होणार नाही ना. सगळं काही डिटेलमध्ये आपण उद्या बघूया. ओके, तसं काहीच नाही. तरीही तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः काय करायचं आहे बघा, तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही काय करायचं, सरळ जायचं गुगलवर जायचं. आणि टाईप काय करा बघा, रेकी इन हॉस्पिटल. ओके, सकाळी मी टाईप केलं होतं म्हणून. चल बघा, रेकी इन हॉस्पिटल केलं की तुम्हाला अशी इमेजेस दिसतील बघा. कुणी असा हात ठेवला आहे, हिलिंग करत आहे. ओके. तर बघा, बऱ्याचशा देशामध्ये रेकी खूप पॉप्युलर आहे. भारतामध्ये तरी आता रिसेंटली 10-1 वर्षापासून खूप पॉप्युलर आहे रेकी. दुसऱ्या कंट्रीजमध्ये खूप जास्त पॉप्युलर आहे. तर रेकी बऱ्याचशा देशांमध्ये, जपान, ऑस्ट्रेलिया, युरोपच्या काही देशांमध्ये हॉस्पिटलमध्ये बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक हिलिंगसाठी, रिकव्हरीसाठी दिली जाते. तर भारतामध्ये जस्ट पॉप्युलर झाली आहे, 5-10 वर्ष झाले, पण फॉरेनमध्ये ऑलरेडी खूपच पवित्र आणि पॉप्युलर विद्या आहे. तर बघा, दुसरं हे झालं हॉस्पिटलचं. अजून सांगतो, रेकी हा विषय कॉलेजेसमध्ये देखील शिकवला जातो. काही युनिव्हर्सिटीज आहेत, जसं नागपूरला रामटेकला कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे. तिथे रेकी हा विषय योगाबरोबर शिकवला जातो. त्याच्यानंतर सनराइज युनिव्हर्सिटी आहे राजस्थानला, त्यांच्या अभ्यासक्रमातही हा विषय घेतला जातो. ओके. त्याच्यानंतरून बरेचसे असे आहेत जिथे डिप्लोमा याच्या नावाने ते युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात. आणि इंटरनॅशनल लेवलवर जरी बघायला गेलं तुम्ही, बाली स्कूल ऑफ योगा इंडोनेशिया, तिथे देखील शिकवलं जातो. तर लक्षात घ्या, रेकी इतक्या देश विदेशामध्ये वापरली जाते, कॉलेजेसमध्ये शिकवली जाते. तर याचा ब्लॅक मॅजिकशी काही संबंध असेल का, काय रिस्क असेल, काय होणार आहे आपल्याला, काहीच होणार नाही. उद्या मी तुम्हाला खूप डीप मध्ये सांगणार आहे. आता मी सांगितलं आहे, तुम्ही 5 दिवस आले आहेत, तर कशासाठी आले, काय आले आहे, जस्ट मी सांगितलं. आपल्याला छोट्या मुलांसारखं बनायचं आहे, लहान बाळांसारखं 5 दिवस. आता छोटे मुलं काय करतात, शाळेत गेल्यावर प्रेझेंटी लावतात, हजेरी लावतात. आता मी तुम्हाला विचारणार नाही तुम्ही कुठून आले, तुमचं गाव काय, ते नका सांगू. मी एक प्रश्न विचारेल, तर फक्त चॅट मध्ये बॉक्समध्ये सांगायचं की हा तो प्रॉब्लेम तुमच्या बरोबर आहे. ओके, चला. आता इथे उपस्थित लोकांपैकी कुणा कुणाला स्ट्रेस आणि एन्झायटीचा त्रास आहे, तणाव आणि चिंतावाले कोण कोण आहे, चला चॅट बॉक्स मध्ये सांगा कोण कोण आहे. फक्त मी सांगा, हा मला आहे, मी सांग. चला, स्ट्रेस आणि डिप्रेशन आहे. ओके, लता मॅडम, कविता मॅडम, ओके. आकाश जोंधळे सर, ओके, तुम्हाला पण आहे. ओके. आजकाल खूप कॉमन आहे, 10 पैकी 8 लोकांना आहेच आहे. आजच सांगेल कसं बाहेर यायचं याच्यातून. चला, ठीक आहे. राहुल पाटील सर आहे, जगदीश आहे, ओके सर, ठीक आहे, बरेच आहे. आता असे कोण आहेत ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, हेल्थ इश्यूज कुणाला आहे, हेल्थ इश्यू वाले सांगा आता. हेल्थ इश्यू वाले टाईप करा, आरोग्याच्या समस्या. चला, अश्विनी मॅम आहे, संदीप बागडे, ओके, तुम्हाला डिप्रेशन. नीना मॅम, ओके. नितीन सर, तुम्हाला पण आरोग्याच्या समस्या आहे. ओके. रेकी प्रायमरी आरोग्यावरच चांगली काम करते, ते सगळं ओके, सगळं शिकवणार आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ओके, ठीक आहे, डायबिटीज आहे. ओके, ठीक आहे. मी फक्त सांगितलं, नाव नका सांगू. मी तुम्हाला थोड्या वेळाने अफर्मेशन शिकवेल तेव्हा सांगेल तुम्ही किती त्याला हे केलंय, ग्लोरीफाय केलंय. नेक्स्ट, कुणा कुणाला आर्थिक लेवलच्या समस्या आहेत, फायनान्शियल इश्यू कुणाला आहे सांगा, त्याच्यावरही आपण काम करणार आहे. आर्थिक समस्यावाले कोण आहेत? ओके, जयश्री मॅम, लवीना मॅम आहे, दीपाली मॅम, वैशाली, ओके, सागर सर, ओके, नो प्रॉब्लेम. मग पैशाविषयी आपण, रेकी खूप छान काम करते. मी तुम्हाला शेवटच्या दिवशी ते काहीतरी मनी मंत्र पण देणार आहे, काय मनीचे सिम्बॉल्स पण देणार आहे, घाबरू नका. चला, स्ट्रेस एन्झायटी, ओके, ठीक आहे. याच्यानंतर नीट आहे का, कुणा कुणाला ठीक आहे, थँक्यू सो मच, चांगली प्रेझेंटी लागते. ह्यावेळेस खूप काम करावं लागेल मला. आता कोण कोण आहे ज्यांना आयुष्यात रिलेशनशिप इश्यू आहे, नातेसंबंधांच्या अडचणी कुणा कुणाला आहे, कोण फेस करत आहे रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम? ओके, लता मॅम करत आहे, जयश्री शेगावकर मॅडम करत आहे,
माधुरी मॅम आहे, लीना मॅम, ओके, मनीषा चौगुले, संतोष सर आहे, ओके, रिलेशनशिप संदीप सर आहे, ओके, ओके, आकाश सरांना पण आहे, नातेसंबंध रिलेशन इथेही आपण काम करणार आहे, ओके, नातेसंबंध. आता काही प्रॉब्लेम नाही, आता मी थोडस चांगल्या याच्याने विचारतो तुम्हाला, प्रॉब्लेम नका सांगू. असे कोण आहेत ज्यांना स्पिरिच्युअलिटी मध्ये इंटरेस्ट आहे, आध्यात्मिकता, मेडिटेशन झालं, विपश्यना, हे बाबा ते म्हणजे हायर सेल, थर्ड आय चक्रा, ओरा, कोण कोण आहे स्पिरिच्युअल, ओके, जयश्री मॅम, कविता मॅम, शिल्पा मॅम, संदीप सर, कीर्ती मॅम, ओके, ठीक आहे, बरेच सगळं आहे, व्हेरी नाईस. आध्यात्मिकता पाहिजेच, स्पिरिच्युअलिटी खूप गरजेचं आहे. मी मध्ये मध्ये नोट्स पाठवायचो ना, त्यात वाचलं असेल कोणी, स्पिरिच्युअलिटी का महत्वाची आहे. ओके, व्हेरी नाईस. तर तुमच्यासाठी खास आहे. तर आता बघा, 5 दिवस तुम्ही का थांबायचं आहे रेकी कुणासाठी, काही नाही, आता आपण शिकवायला घेऊया, ओके. तर बघा, रेकी कुणी शिकायला पाहिजे, तर बघा, जे सतत चिंता, भीती आणि मानसिक तणाव अनुभव करतात, जे, मी हा प्रश्न विचारला नाही पण खूप महत्वाचा आहे, बघा, जे स्वतःला विसरले आहेत, आपण ते दुसऱ्यांसाठी जगत आहे, लक्षात घ्या, जे स्वतःला पूर्णपणे विसरले आणि दुसऱ्यांसाठीच जगत आहे, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स वगैरे नॉर्मल असतात, जे वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग ओढून घेतात, चालते कामं तुमची होत नाही, नेहमी काही ना काही निगेटिव्हिटी येऊन जाते किंवा निगेटिव्ह लोक लाईफमध्ये, जे आर्थिक अडचणी आणि ब्लॉकेजेसचा सामना करत आहे, ज्यांच्या नात्यामध्ये सतत संघर्ष, गैरसमज आणि दुःख असतात किंवा ते अनुभव करत आहे, जे आध्यात्मिक शांततेची, आत्मज्ञानाची वाट बघत आहे, आणि शेवटचं, जे दुसऱ्यांना देखील मदत करण्याची इच्छा बाळगतात, ओके, तर असे काही लोक असतात. तर रेकी तुमच्या सर्वांसाठी आहे, खूप छान आहे, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर बघा, रेकी काय करते, तुमची चिंता, भीती, आत्मविश्वास आणि शांततेत बदलते, थकवा, बेचैनी, ऊर्जा आणि उत्साह, आणि एक तणावग्रस्त मन शांत मनाकडे नेतं, आणि शांत मन तुम्हाला जीवनात सगळं मिळवून देत असतं. आता सगळ्यात आधी बघा, 5 दिवस सिलेबस आहे, एक लक्षात घ्या, 5 दिवसाचा कोर्स आहे. 5वा दिवस संपूर्ण प्रॅक्टिकलचा दिवस आहे. रेकी कशी द्यायची, हिलिंग कशी करायची, 7 चक्र मेडिटेशन कसं करायचं, ऑरा क्लिन्सिंग कशी करायची, पितृदोष, ग्रहदोष, खूप काही आहे. तुम्ही 5 दिवसाच्या आधीचे 4 दिवस एकही दिवस मिस केला तर मग 5वा दिवस तुम्हाला प्रॅक्टिस करायला अवघड जातो. एकही दिवस मिस करू नका. आता मी तुम्हाला सांगतो, रोज तुम्हाला काय काय शिकायला भेटणार. ओके, बघा, 5 दिवसात सिलेबस सांगतो. आज आज मी तुम्हाला शिकवणार आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि ॲफर्मेशन्स, आपण लगेच शिकवायला घेणार आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, उद्या काय शिकणार आहे, उद्या डे 2 आहे, तर उद्या तुम्हाला डीप मध्ये रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, रेकी नक्की काय असते, काय नाही, रेकीचे 5 प्रिन्सिपल, आणि सर्वात महत्वाचं बघा, 3ऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तुमचा लेवल 1चं अटोनमेंट होणार आहे, शक्तिपात होणार आहे. आता ते शक्तिपात काय असतं, अटोनमेंट काय असतं, ते उद्या सांगेल. मग ती अटोनमेंट खूप पवित्र प्रक्रिया आहे, ओके, डिवाइन, ती हे आहे, एनर्जी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मानसिक तयारी करायला लागते. तर बुधवारी 3ऱ्या दिवशी जे शक्तिपात होईल, त्याच्यासाठी तुम्हाला उद्या एक परीक्षा द्यायची आहे. त्याला बोलतात, आपण जसं मेडिकलला जाताना आपण एंट्रन्स टेस्ट देतो, इंजिनिअरिंगला मुलं टेस्ट देतात एक, तसंच तुम्हाला त्या शक्तिपातासाठी उद्या एक एंट्रन्स टेस्ट द्यायची आहे. ती टेस्ट आहे तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन. तर उद्या क्लासमध्ये, चालू क्लासमध्येच मी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेईल, भूतकाळात जाऊन तुम्हाला नेईल आणि पास्ट लाईफ मेडिटेशन करायचं आहे. उद्या येताना हेडफोन नक्की घालून बसायचं आहे उद्या बसताना, ओके. तर उद्या तुमच्या खूप गोष्टी कव्हर होतील. 3रा दिवस बुधवारी काय होणार आहे बघा, बुधवारी तुमचा शक्तिपात होईल, त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल, रेकीला कॉल कसा करायचा, एनर्जी कशी फील करायची. तुम्ही त्याच दिवशी पाण्याची चव बदलायचं शिकवेल, पाण्याला चार्ज कसं करायचं, अन्न पाणी आपण 3ऱ्या दिवशी बघूया, ओके. प्लस 3ऱ्या दिवशी सगळ्यात महत्वाचं काय शिकणार आहे, 7 चक्र काय असतात, ऑरा काय आहे, चक्र कसे ब्लॉकेजेस झाले, कसं तुम्हाला ऑराला प्रोटेक्ट ठेवायचं आहे, 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे. तर प्रत्येक चक्राचं बीज मंत्र असेल, कलर असेल, पोझिशन असेल, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला
तिसऱ्या दिवशी सांगितलं जातं. चौथा दिवस तुमचा आवडता आहे, माझा आवडता नाही तुमचा. कारण चौथ्या दिवशी मी तुम्हाला काय शिकवणार आहे बघा, पेंडुलम डाउजिंग. डाउजिंग शिकवणार आहे. कसं करायचं, विकत घ्यायची गरज नाहीये सध्या, शिकून घ्या. 5 दिवसाचा कोर्स झाल्यानंतर विचारा सर कुठे भेटत. तुम्हाला मी बुधवारी कसं बनवायचं सांगेल, म्हणजे तुम्ही गुरुवारी टेम्पररी डाउजर बनवायचं आहे आणि त्याच्याने हो नाहीचे उत्तर मिळवणे, एनर्जी चेक करणे, घरातली, मित्रांची, मुलांची, ओके, हे तुम्ही करू शकतात. ऍडव्हान्स शिकवणार आहे, थोडंसं चार्ट वगैरे पण देणार आहे. ओके. आणि 5व्या दिवशी मग तुमची एकंदरीत प्रॅक्टिस, 7 चक्रा मेडिटेशन प्रॅक्टिस कशी करायची, ग्रह दोष, पितृदोष, घरातील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्तीला एनर्जी कशी द्यायची, पूर्ण विश्वाला कशी द्यायची, खूप सुंदर आहे. एक लक्षात घ्या, खरंच क्लास फ्री आहे, पण त्याची व्हॅल्यू फ्रीची नाही आहे. जुन्या स्टुडंट्सला माहित आहे. ओके. अगदी मी 5,000 जरी दिले ना तरी पण कमीच आहे, कारण इतकं इम्पॉर्टंट आहे. एवढं सगळं कोणी शिकवत नाही आणि मी सांगितलं आहे 5 दिवस फ्री आहे, बिलकुल घाबरायचं नाही. मन लावून शिका. परमेश्वराने काहीतरी योजना असेल म्हणून तुम्हाला आणलं आहे. मी नेहमी सांगतो, झाडाचं पान पडायलाही काहीतरी कारण असतं, विनाकारण झाडाचं पान देखील पडत नाही. आपण सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहे. तर युनिव्हर्सने कसं तरी तुम्हाला इथे आणलं आहे, ऍड बघितली असेल, रजिस्टर केलं असेल, आज इथे उपस्थित आहे. जितक्यांनी रजिस्टर केलं सगळे इथे नाही आले आहेत. काहीतरी रिझन असेल, काहीतरी एनर्जीज असतील, त्याच्यावर बिलीव्ह करायचं आणि 5 दिवस तुम्हाला द्यायचे आहे. ओके. चला आता मी शिकवायला घेतो. खूप लेक्चरबाजी झाली. ओके, आता आपण शिकवायला घेऊया. तर बघा, हे वाक्य सांगूनच देतो. बघा स्क्रीनवर बघा, द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज गिव्हिंग युअर सेल्फ अ सेकंड चान्स. म्हणजे काय माहितीये का, बघा गिफ्ट खूप असतात. आपण नेहमी दुसऱ्यांना देतो, स्वतःलाही देतो. दुसऱ्यांना देतानाही आपण भौतिक स्वरूपात देतो आणि स्वतःलाही देताना आपलं कसं गिफ्ट असतं, भौतिक स्वरूपात. सोनं केलं, बाईक घेतली, कार घेतली, बरोबर की नाही. आता तुम्हाला स्वतःला दुसऱ्या स्वरूपात गिफ्ट द्यायचं आहे. आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट असतं स्वतःला दुसरी संधी देणं. ओके. जीवनात बघा, आपले खूप काही प्लॅन होते, आपण नाही पूर्ण करू शकलो. बरेच स्वप्न होते, शरीराकडे दुर्लक्ष केलं, बरंच काही असेल. पण सर्वात चांगलं गिफ्ट असतं स्वतःला दुसरी संधी देणं. तर आज 6 जुलै आहे, समजून घ्या, तुम्ही दुसऱ्याला एक चान्स देत आहे. का द्यायचा मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल, कशासाठी द्यायचं. चला आता आपण काय करणार आहे, थोडी ऍक्टिव्हिटी करून बघूया. खरंच चांगले स्टुडंट असतील, बसले असतील माझं ऐकून, मला फॉलो करायचं आहे. ज्यांनी वही पेन आणला आहे, पेन घ्या, नोटबुक घ्या. काय लिहायचंय बघा, सध्याच्या तुमच्या जीवनातील महत्वाच्या 10 जबाबदाऱ्या कुठल्या आहेत. 1 ते 10 क्रमांक आहेत. लिहायचं कसं आहे, सर्वात मोठी जबाबदारी सर्वात वरती, सर्वात कमी असेल त्याच्या खाली. ओके. सध्या मग आता लिहायला सुरुवात करायची आहे. पहिला नंबर जी सगळ्यात मोठी जीवनामध्ये. ओके. आता कसं असतं बघा, काय असतं, सगळं लिहून काढा. मुलीचं लग्न जमवायचं आहे, मुलाचं लग्न जमवायचं आहे, त्याच्या नोकरीचं टेन्शन आहे, काय असतात, घराचं तुम्हाला हप्ता भरायचा आहे, बँकेचं लोन फेडायचं आहे. बघा खूप जबाबदाऱ्या असतात. गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे, मेडिक्लेमचे पैसे भरायचे आहेत, काय असतात, करा. आणि ज्यांनीही वही पेन घेऊन नाही बसले आहे, ज्यांनीही वही पेन नाही आणला आहे, परमेश्वराने 10 बोट दिले ना, सगळ्यांकडे नसतात, काहींना नसतात, काहींना ते कुष्ठरोग झालेला असतो. तुमच्याकडे 10 बोट आहेत. चला, बोटावर मोजा, सगळ्यात महत्वाची कुठली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. चला, लक्ष द्या आणि लिहून काढा. 5 मिनिटं तुम्हाला ऍक्टिव्हिटी. प्रॅक्टिकल केलं तर तुम्हाला रिझल्ट येतील. बाकीचे लोक, माधुरी कुलकर्णी मॅम, काय झालं, नाही करता येत का व्हिडिओ ऑन, बिझी आहे. अश्विनी मॅडम, राहुल पाटील सर, शिल्पा मॅडम, करा, कमॉन. असेल नाही तर मग काय होणार, आपलं लक्ष दुसरीकडे असतं, नाही लागत एवढं. कोणी आलंय नशिबात तर घेऊन टाका, काहीतरी त्याच्या योजनाच असतील. चल. अरे यार, ठीक ठीक आहे. चलिए, ज्यांना आता एक आता आहेच, त्यांना खूप त्रास होतोय तरी सांगतो, जो भी हिंदी में इधर बैठे है,
पेन लीजिए, पेपर लीजिए। अभी आपकी जो भी रिस्पॉन्सिबिलिटी है लाइफ में वो लिखिए, जो सबसे इम्पोर्टेंट है उसको पहला नंबर दीजिए, सबसे कम वाली नीचे आइए। एटलीस्ट वो तो कर सकते हैं। हाँ, आप इंडिया में रहते तो हिंदी तो समझ आएगी, तो उतना कीजिए। ओके, चलो ठीक है। चलो वेरी नाइस। टाइम मिलेगा मिलेगा तो मैं हिंदी में समझाऊंगा, बट नहीं पॉसिबल होता है। ट्राई टू अंडरस्टैंड, मैं बाद में नोट्स हिंदी में दे दूंगा आपको। सो आई होप की 4-5 तुमच्या झाल्या असतील लिहून। आता चॅट बॉक्स मध्ये सांगा सर्वांनी, हा ते मेसेज मध्ये सांगा, याच्यामध्ये तुमचा नंबर कितवा होता, तुमच्या स्वतःसाठीचा नंबर कितवा होता, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, माझं आरोग्य, माझा पैसा, स्वतःसाठी कितवा नंबर होता? फक्त नंबर टाईप करा, 1 2 3 4, असं टाईप करा। 8वा नंबर होता स्मिता मॅमचा, सरांचा 10वा होता, ओके, आकाश सर 10वा होता। नेक्स्ट माधुरी कुलकर्णी मॅम तिसरा, जयश्री मॅम कॉंग्रॅच्युलेशन, सारिका मॅम चौथा, संध्या मॅम 10वा, ओके। आय कॅनॉट सगळ्यांचं नाही वाचू शकत, बट आय एम ट्राईंग। जयश्री मॅम 10th, ओके। चला, रेणुका मॅम फर्स्ट, कॉंग्रॅच्युलेशन, चला 7 नंबर, ओके। चला ऍटलिस्ट ऐकत तरी आहे तुम्हाला, खूप छान आहे, थँक्यू सो मच। चला फर्स्ट फर्स्ट 4, ओके। चला व्हेरी नाईस, चालूच आहे, ओके, थँक्यू सो मच। ओके, 4 नंबर आहे, तर बघा एक लक्षात घ्या। बऱ्याच वेळेस काय होतं, आपण आपल्याला प्रायोरिटीवर ठेवत। मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। जेव्हा कधी तुम्ही विमान प्रवास कराल ना, काही लोक नेहमी करतात, काही नसेल केलं तरी पण ऍडव्हान्स मध्ये सांगून देतो, आय होप परमेश्वर तुम्हाला लवकरच विमान प्रवास करू, कारण भारतात अजूनही विमानात ट्रॅव्हल म्हणजे लक्झरी मानली जाते, तरी परमेश्वर करो तुमचे स्वप्न पूर्ण हो। तर जेव्हा कधी तुम्ही विमानात बसतात ना, विमान टेक ऑफ होण्याच्या अगोदर एअर होस्टेसना एक अनाउन्समेंट करतात, एक डेमो देतात ते विमान टेक ऑफच्या आधी ग्राउंडवर असताना, की जर इमर्जन्सी सिच्युएशन आली, जर काही इमर्जन्सी आपत्कालीन परिस्थिती आली, तर वरतून ऑक्सिजन मास्क खाली येईल। ऑक्सिजन मास्क खाली आल्या आल्या स्वतःला लावायचं, तुमचा लावून झाल्यानंतर तुमच्या बाजूला तुमचे छोटे मुलं आहेत त्यांना लावायचं आहे, असंच सांगतात ना, की काही वेगळं सांगतात? तुम्ही सांगा, जर कोणी तुम्ही बसले असेल असंच सांगतात ना? आता असं का सांगतात बघा, जर साधं लॉजिक आहे, जर आपण आपली काळजी घेतली नाही, तर आपण आपल्या घरच्यांची घेऊ शकतो का, मुलाबाळांची? मला माझ्या मुलीवर, बायकोवर, आई वडिलांवर खूप प्रेम आहे, पण नुसतं प्रेम करून चालेल का? जर मी स्वतःची काळजी घेतली नाही, स्वतःच्या हेल्थकडे बघितलं नाही, घेऊ शकणार आहे का त्यांची काळजी? नाही घेऊ शकणार। तर थोडस सेल्फिश बनायचं आहे, आजपासून पहिला क्रमांक स्वतःला द्यायचा आहे, ओके, तुमच्या भल्यासाठी आणि त्यांच्याही भल्यासाठी, ओके। आणि मी सकाळी पण सांगितलं, साधं उदाहरण सांगतो, स्वतःला प्रायोरिटी का द्यायची। बघा, कोणी असेल, समजा मी जरी असेल, साधं उदाहरण आहे, व्यक्ती गेली, टाटा बाय बाय करून गेली, वरती गेली, हा, काय होतं, घरचे लोक काय करतात सांगा, त्याचा फोटो लावतात की नाही? मग फोटोला कसा ताजा ताजा हार लावतात की नाही? फुलवाल्याला सांगतात रोज यायचं, हा तू ताजा हार द्यायचा, माझी आई होते, वडील होते, लावून देतात, हा। 6 महिन्यानंतर काय होतं सांगा बरं? 6 महिन्यानंतरून ताजे फुलांची जागा कुठलं घेतं? प्लास्टिकचा हार घेतो, मग तो परमनंट असतो। 1-2 वर्षांनी तो फोटोही चालला जातो। असं होतं की नाही सांगा बरं? कॉमन आहे, ऍग्री की डिसऍग्री? असं होतं 90% केसेसमध्ये। तर स्वतःला प्रायोरिटी द्या, ओके। तुम्ही प्रायोरिटी नाही दिली, घरच्यांनाही तुम्ही तेवढं मग नाही आउटपुट देऊ शकत, ओके। तर ती गोष्ट प्लीज करा, त्याच्यासाठी मी समजत आहे, तर खूप दुर्लक्ष होऊन जाईल। आजचं पहिलं टॉपिक आहे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड। तर आजचा आपला टॉपिकच आहे सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग ऍफर्मेशन्स, खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली। हे बघा, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड हा एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा भाग आहे।
तरीही रेकीमध्ये तो काम करायलाच लागतो. कारण जेव्हा तुम्ही कुणाला हिलिंग देणार पुढे जाऊन, मोठे लेवल करणार, तर तुम्हाला तुमचे इंटेन्शन्स, अफर्मेशन, सबकॉन्शियस माइंड ह्या गोष्टी खूप काम येतात. मग चांगलं जर हिलर बनायचं असेल, ह्या गोष्टी खूप मजबूत असतात. ओके. आता नक्की असतं काय कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, आता आपण बघणार आहे. ओके. हा जो वरवरचा भाग दिसतो ते आपलं झालं लॉजिकल माइंड, आणि खालचं जे असतं ते आपलं समजा तुम्ही सबकॉन्शियस माइंड. आता हे काम कसं करतं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि जर तुम्ही याला प्रोग्राम जर करायला शिकले तर बघा, आपण फक्त 10%च कॉन्शियसली लॉजिकली विचार करतो, 90% आपण ऑटो मोडवर चालतो. मी तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो. आता बघा, जेव्हा तुम्ही सुरुवातीला गाडी शिकले, गाडी फोर व्हीलर सोडा, सायकल शिकले, सायकल शिकताना काय झालं, आधी इकडे जायची, तिकडे जायची, इकडे जायची, मग तुम्ही बॅलन्स करायचं शिकले. 5 दिवस तुम्ही तसं केलं, काय झालं, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ऑटोमॅटिक प्रोग्राम झाला. नंतर तुम्हाला कधीच बॅलन्स करायची गरज पडली नाही, बरोबर. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍडजस्ट करतं. सुरुवातीला कार शिकणं किती अवघड असतं, किती अवघड आहे ते कार शिकणं, पण नंतर तुम्ही कधी सांगा, आता तुम्ही झोपेतून उठूनही चालू शकणार, कारण ते सबकॉन्शियसली तुमच्या मसल मेमरीत, सबकॉन्शियस माइंड मध्ये फिक्स होऊन जातं. ओके. आता सबकॉन्शियस माइंड कसं प्रोग्राम करत होतं, कसं आपल्या लाईफवर याचा फरक पडत असतो, आता मी त्याचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. कारण मी जर टेक्निकली सांगायला गेलो ना, तुम्हाला काहीच समजणार नाही. मी तुम्हाला थोडंसं तुमचं कुणाशी तरी बोलून सॉल्व्ह करतो, मग तुम्हाला कळेल. ओके. आता मी एखाद्या व्यक्तीला पकडेन, असं समजा मी तुमच्याशी बोलत आहे. ओके. मग तुम्हाला एक आयडिया क्लिअर होईल. आणि मी फक्त तुम्हाला सबकॉन्शियस माइंड काय शिकवत नाही, तर प्रोग्राम कसं करायचं तेही आजच बघणार आहे. ओके. चला, आता आपण कुणाला तरी पकडूया. कुणाला पकडायचं, चला आता आपण कुणीतरी सरांना पकडूया. एक सर आहेत, चला प्रवीण सरांना पकडूया. प्रवीण सर करतात का अनम्यूट? थोडा टाइम आहे का माझ्यासाठी? अनम्यूटचं बटन दाबा. बघा होत असेल तर दाबा, नाही तर मग आपण कोणाला. हा, झालं झालं झालं. ओके. नमस्कार. हा, कुठून आहे सर तुम्ही? मी पुण्यावरून बोलतोय. कुठून? पुणा. ओके, पुणे. पुण्याची. ओके ओके. सर, आता बघा एक प्रश्न विचारतो. आता बरेच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पावसाळे उन्हाळे पण बघितले आहेत, तरी विचारतो. सर, तुमचा एक स्वभाव असेल की नाही, एक व्यक्तिमत्व असेल, प्रेमळ असेल, रागीट असेल, दयाळू असेल, एक व्यक्तिमत्व आहे ना तुमचं, काहीतरी पर्सोना तुम्हाला माहिती येस. असेल, मला नका सांगू, तुम्हाला तर माहितीच असेल काही असेल. ओके. काहीतरी व्यक्तिमत्व आहे, हा, काहीतरी स्वभाव आहे, तुमचा स्वभाव विशेष आहे. हा, तर सर आता बघा, जर तुमचा जन्म पुणे सोडून समजा तमिळनाडूला झाला असता, तर हेच व्यक्तिमत्व असतं का तुमचं, हाच स्वभाव असता का? थोडा फरक पडला असता नक्की. थोडासा फरक पडला असता. ठीक आहे. समजा तुमची शाळा वेगळी असती तर, गुरुजी तुमचे, किंवा कॉलेज वेगळं असतं तर. हो, त्यांनी पण पडला असता डेफिनेटली. ठीक आहे. जर तुम्ही लॉयर असते, वकील झाले असतात, तर कसा असता तुमचा स्वभाव, पूर्ण वेगळा असता की नाही? नक्कीच. डॉक्टर झाले असते तर, हो, त्याहून वेगळा. पॉलिटिशियन झाले असते तर कसा असतात? अ, तो तर अजूनच सगळं वेगळा आहे. सगळं काही. तुम्ही सरकारी नोकरीच्या ठिकाणी लागले, त्या लोकांसारखे प्रोग्राम होतात. ओके. तुमचा हम्म, इवन आता बघा, तुमचा समजा विशिष्ट धर्मामध्ये झाला असता, समजा मुस्लिम फॅमिलीत जन्म झाला असता, तर हीच पर्सनॅलिटी असते का तुमची? बिलकुल नाही. नसते. नाही. शक्यच नाही. बघा, सांगायचा मुद्दा काय आहे सर, अजून एक सांगतो तुम्हाला. जर तुम्ही एक सगळ्यांनी लक्षात घ्या, हे तर आपलं एक स्थूल शरीर आहे, आत आपलं काय आहे, एक सोल आहे, आत्मा आहे. ओके. कॉन्शियसनेस आहे, बरोबर, डीप लेवलवर केलं तर. आता हीच व्यक्ती, तुमचा आत्मा, तुमचं सोल, जे चैतन्य, कॉन्शियसनेस, काही बोलू, तेच जन्म तुमचा समजा अमेरिकेला झाला असता, तर हेच सर असते का प्रवीण सर? बिलकुल नसते. ओके. तर लक्षात घ्या, आपल्याला कोण घडवतं? आपल्याला घडवतो आपला समाज, बरोबर की नाही? जिथे तुम्ही काम करतात, आजूबाजूचे लोक, लहानपणी आई वडील, शिक्षक, बरोबर की नाही? आता हो. साधं आहे, आपलं आपल्या जीवनावर किती कंट्रोल आहे सांगा? आपण आपलं जीवन आपल्या पद्धतीने किती पर्सेंट घडवलं आहे?
फक्त 10%. जेव्हा आपली 10वी होते ना, घरचे विचारतात तुला काय करायचं आहे, ते पण नंतर त्यांचं सांगतात. खरंय. खरं आहे. आपल्या जीवनावर काहीच कंट्रोल नाही. उद्या कोणी तुमचा अपमान केला, तीच गोष्ट आपण वर्षभर वर्षानुवर्ष मनात ठेवतो. ओके. कोणी कौतुक केलं, तीच गोष्ट लक्षात ठेवतो. काहीच नाहीये. तर लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला घडवायचा आहे. तो कंट्रोल तुमच्या हातात घ्यायचा आहे. आणि जीवनात जेही पाहिजे आहे ते कसं मिळवायचं त्याच्या मी टिप्स सांगेल. ओके. तर इतकं साधं सोपं आहे. जास्त डिटेलमध्ये जायचंच नाही. ओके. आलं ओके. लक्षात. तर असंच असतं. हे बघा, यथा राजा तथा प्रजा. आपली सरकार जसं आपलं फीड करते तसे भारताची लोक आहेत. पाकिस्तानची सरकार त्यांच्या डोक्यात फीड करते तसे आहेत. आता अमेरिकेची लोक तशी आहेत. लोकांचं काही मतच नाहीये. ओके. खरं सांगतो, आपलं काही मतच नाही. आपल्याला तर लोक सांगतात, आपण भिडतो नाही का. तसंच बरोबर. आहे. ओके. तर त्या पद्धतीने तुम्हाला आता माइंड प्रोग्राम कसं करायचं थोडं थोडं सांगितलं. थँक्यू सर. तर बघा, सर्वांनी आपला कंट्रोल आपल्या हाती घ्यायचा आहे. इथून पुढे तर जीवन चांगलं होणार आहे. ओके. तर बघा, अवचेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि अवचेतन मनाचा थोडासा आपण हवं तर स्क्रीनशॉट घेऊ शकतात तुम्ही. बघा, कॉन्शियस माइंड तर्कशक्तीने काम करते, म्हणजे लॉजिकली काम करतं. म्हणून सांगितलं गुरु मानून घ्या. खूप लॉजिकली केलं ना, ग्रहण होणार नाही. सबकॉन्शियस माइंड ऑटोमॅटिक काम करतं. तुमचं एक मन सांगत आहे ही व्यक्ती नीट बोलत आहे का, याचा काही बॅकग्राऊंड आहे का, किती एक्सपिरियन्स आहे. पण एक सबकॉन्शियस माइंड सांगत आहे दिस पर्सन इज राईट फॉर यू, किंवा ही व्यक्ती तुमच्यासाठी चांगली नाही आहे. असं तुम्हाला काहीतरी तुमचं एक इनर लेवलवर काहीतरी सबकॉन्शियस माइंड सांगत आहे. आणि कुठून ना कुठून तुम्ही इथपर्यंत आले आहे. स्पीड बघा, कॉन्शियस माइंड खूप हळू गतीने काम करतो, त्याला सीमा आहेत. पण सबकॉन्शियस माइंडला तशा सीमा नाही. क्षणात भूतकाळ, क्षणात वर्तमान, क्षणात भविष्यकाळ. ओके. स्मरणशक्ती बघा, कॉन्शियस माइंडची स्मरणशक्ती अल्पकालीन आहे. जसं तुम्ही एखादं पुस्तक वाचतात, अभ्यास करतात, काही दिवसांनी विसरून जातात. सबकॉन्शियस माइंड तुमच्या छोट्या छोट्या आठवणी, लहानपणच्या कल्पना करा. लहानपणच्या आठवणी, एखादी विशिष्ट व्यक्ती डोक्यामध्ये राहिली तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रोग्राम होत असतं. ओके. सगळं नाही सांगणार, पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. बघा, लॉजिकल माइंड कॉन्शियसली तुम्ही शब्द आणि भाषा वापरून संवाद करतं. पण सबकॉन्शियस माइंडला काय लागतं, प्रतिमा लागतात, कल्पना लागतात. तर ते जसं प्रोग्राम होत असतं. आता मी कसं प्रोग्राम करायचं ते तर सांगणारच आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला आता एक मंत्र देणार आहे. वही पेन ज्यांनी आणला, मंत्र लिहायचा आहे. बघा, एका दिवसामध्ये एक प्रश्न आहे. सकाळच्या बॅचच्या लोकांनी नाही सांगायचं. एका दिवसामध्ये आपल्या डोक्यात किती विचार आहेत सांगा मला चॅट बॉक्स. एका दिवसात आपल्या डोक्यात साधारणतः किती विचार आहेत, कोण सांगेल. ते तिथेच टाईप करा. ओके. सांगा किती येतात. अंदाज लावा. चला, किती. नो लिमिट. ओके. 80,000 अगणित. 100 येतात. लकी आहे तुम्ही, 100 येतात तुमच्या. 1000 येतात. चला, 60,000 येतात. 1000 येतात. अनलिमिटेड, असंख्य. ओके. सविता मॅम बोलतात खूप. नितीन सर बोलतात 70,000. व्हेरी नाईस. नो लिमिट, असंख्य. 72,000. 21,600. सो परफेक्ट. कुठून आणला हा नंबर, एकदम बरोबर सांगतात ते. मोजता येणार नाही. 72,000 अनलिमिटेड. ओके. थँक्यू सो मच. खूप छान ह्या वेळेस पार्टिसिपेट करत आहे. लक्षात घ्या, मी नाही सांगत आहे, सायंटिस्ट सांगतात असं, माझा डेटा नाहीये. तर साधारणतः एका दिवसात आपल्या डोक्यात 60 ते 70,000 विचार जनरली येतात. 60-70चा असा काहीतरी रेशो आहे. आता त्यातले खरंच आपल्या कामाची किती असतात. 90% विचार नकारात्मक आणि तेच तेच असतात. ओके. फक्त 10% विचार आपल्या कामाचे गरजेचे असतात. तर काय करायचंय बघा तुम्हाला. कॉन्शियस कसं राहायचंय मी तुम्हाला सांगतो. आणि एक मंत्र देणार आहे. आधी मंत्र बघा काय आहे. कधीही डोक्यात विचार आला त्याला ऑब्झर्व करायचं आहे. आता मी जसं सकाळी सांगितलं, लोक विपश्यनाला जातात, 10-10 दिवस जातात. मोबाईल वगैरे ठेवायचा, कुणाशी बोलायचं नाही. 10 दिवसांनी बाहेरून त्यांना काय शिकवतात, कॉन्शियस राहायचं, येणाऱ्या विचाराला ऑब्झर्व करायचं. तसंच तुम्हाला 10 दिवस तर काही करायचं नाही, फक्त 5 सेकंड लागतात. दिवसातून ऍटलिस्ट 5 सेकंड थांबायची सवय लावा. असे 5-5च्या थोड्या टप्प्यात पुढे नाही. आणि बघा, तो विचार कसा आहे, खरंच तुमच्या कामाचा आहे का,
नसेल तर काय करायचं, तो मंत्र आता तुम्ही लिहून घ्यायचा आहे. काय मंत्र आहे बघा, मग मी तुम्हाला सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायचं. लिहा, मंत्र लिहा. जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. इंग्लिश मध्ये आहे, मराठीत सांगतो. मंत्र काय लिहायचा? थँक्यू सो मच, तू आलास, पुरेस आहे, पण आता मला तुझी गरज नाही, तू तिथून निघून जा. ओके. जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. फक्त त्याला बोलायचंय मनातल्या मनात. आता बघा कशासाठी सांगत आहे. एक लक्षात घ्या, मी पण एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, खूप लॉजिकल माइंड लावतो. मला रेकी वगैरेवर खरंच विश्वास नव्हता, ते कसा बसला तर सांगेल. ओके, पण मी खूप डोकं चालवत असतो, थोडा अभ्यास असतो. आता बघा, सायन्स मध्ये पण एक प्रॅक्टिकल आहे, मागे केलेला आहे. दोन प्रकारच्या गोष्टी असतात. एक तर पार्टिकल्स ना, म्हणजे एनर्जी असतात, वेव्ह स्वरूपात असतात, म्हणजे वेव्ह सारखे. आणि दुसरं असतात पार्टिकल, ते विखुरल्या जातात. तर कसं असतं माहितीये का, जेव्हा तुम्ही काही इमोशन मध्ये असतात, रागात असेल, प्रेमात असेल, त्याच भावना दिवसभर तुमच्या मनात चालू असतात. त्याला काही ब्रेक नसतो. तुम्ही नकारात्मक विचार करत गेले दिवसभर, तेच करणार मोशन मध्ये, वेव्ह फॉर्म मध्ये. जर तुम्ही त्यातला नकारात्मक विचार करता एक विचार पकडला आणि त्याला बोलले की जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू, जर तुम्ही त्याला ऑब्झर्व केलं तर त्याचे पार्टिकल्स बनतात, ते विखुरले जातात. ओके, आणि ती शक्ती तिथून नाहीशी होते. ओके, शब्दामध्ये अशी ताकद आहे. तुम्हाला 5-5 सेकंड थांबायचं आहे. तसे विचार आले, जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. उद्यापासून मुलीला कॉलेजमधून यायला उशीर झाला, मनात 1000 विचार नाही आणायचे. कसं काय झालं, कुठे गेली असेल, मित्राकडे गेली असेल का, आता रस्त्यात लोक चांगले नाही असेल, काही करायचं नाही. जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. तुम्ही तुम्ही केलेले विचार कसे रिस्पॉन्ड करतात, मी तुम्हाला अफर्मेशन्सला सांगणार. ओके, थँक्यू सो मच, तू आलास, आता मला तुझी गरज नाही. बस एवढं बोलायचं. मग ती सायकल त्याची तुटून जाते. तर सायकल तोडणं खूप जास्त महत्वाचं आहे. ओके, आलं लक्षात? आता बघा, आता सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम कसं करायचं. हो, पुन्हा प्रेयर आहे, मी तुम्हाला नंतर शिकवेल. एवढं सगळं नाही जमत, नाही तर 2 तास होऊन जातील शिकवता. तर बघा, सबकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करण्यासाठी 3 गोष्टी कामाच्या आहेत. ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. जर तुम्ही ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन वापरलं तर सबकॉन्शियस माइंड तुम्हाला हवं ते मिळवून देईल. हवं ते. जीवनामध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाही. तर काय असतं ॲफर्मेशन्स, काय व्हिज्युअलायझेशन, निसर्ग कसा काम करतो आता आपण बघणार आहे. त्यासाठी साध्या सोप्या भाषेत सांगतो, आता आपण ॲफर्मेशन शिकणार आहे. ॲफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. काही लोकांना आता दिसत असेल ग्रुपमध्ये रोज काहीतरी ॲफर्मेशन्स माझे असतात पॉझिटिव्ह, तुम्ही बघत असाल. ॲफर्मेशन्स म्हणजे असे सकारात्मक वाक्य जे स्वतः बरोबर इतरांना बोललं तर गोष्टी तशाच घडायला लागतात. आता त्याच्यासाठी तुम्हाला मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जितके पण कोचेस आहेत, जे शिकवतात, ते यांचा उदाहरण देतात. तर मी पण तुम्हाला उदाहरण देतो, एक आयडिया क्लिअर होईल. हे आहेत डॉक्टर मसारू इमोटो, जपानचे रिसर्चर आहेत. हे अमेझॉनवर यांचे खूप सगळे पुस्तक आहेत. जसं पाण्यावर त्यांनी ॲफर्मेशन दिले आहेत, निर्जीव वस्तूवर ॲफर्मेशन दिले आहेत. तर खूप सुंदर पुस्तक आहेत, खूप मोठे रिसर्चर आहेत. तर त्यांचं एक खूप सुंदर प्रॅक्टिकल आहे, युट्यूबवर पण अवेलेबल आहे, नंतर बघून घ्या. ओके, डॉक्टर मसारू इमोटो यांनी काय केलं होतं बघा, यांचा एक्सपेरिमेंट आहे, खूप फेमस आहे. यांनी शिजवलेला भात घेतला, सेम भात 3 बरण्यांमध्ये भरला. ओके, एकावर लेबल लिहिलं लव, एकावर नथिंग आणि एकावर हेट. आणि काय करायचे, ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि रोज येऊन त्याला ॲफर्मेशन देत होते. ॲफर्मेशन म्हणजे त्याच्याशी बोलायचे. ज्याच्यावर लव लिहिलं त्याला काय बोलायचे, तू खूप चांगला आहेस, तुझ्यामुळे लोक हेल्दी होतात, पृथ्वीवर तुझी खूप गरज आहे, थँक्यू सो मच, छान छान. ज्याच्यावर हेट लिहिलं त्याला बोलायचे की त्या बर्नीकडे बघून की तू चांगला नाही आहेस, तुझ्यामुळे लोकांना डायबिटीज होतो, लोक जाड होतात, तुझा पृथ्वीवर राहून फायदा नाही, खूप निगेटिव्ह बोलायचे. आणि नथिंग लिहिलं होतं त्याला कम्प्लिटली इग्नोर केलं, त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्याचा रिझल्ट काय झाला, 3-4 दिवसांनी ज्याच्यावर लव लिहिलं होतं त्याने आपला ताजेपणा टिकवला, ज्याच्यावर हेट लिहिलं तो सडायला लागला, आणि जास्त खराब ज्याला दुर्लक्षित केलं, इग्नोर केलं. ओके, तर ह्या पद्धतीने त्यांचं एक्सपेरिमेंट खूप फेमस आहे. इवन हे जे आहेत, हे जे एक्सपेरिमेंट आहे पाण्याचा बघा, त्यांनी पाण्याला ॲफर्मेशन दिलं आणि गोठवलं.
ज्याला लवलेलं, आता कुणी जर मी बरेच वर्ष रशियाला कामाला होतो तर मला माहिती आहे, स्नो फ्लेक जेव्हा स्नो पडतो ना हातामध्ये, शेवटचा फ्लेक असा दिसतो, स्नो फ्लेक्स असा असतो. तर लवचं अफर्मेशन दिलं तर त्याचे पार्टिकल असे दिसले. ज्याला हेट, त्या पाण्याला नकारात्मक अफर्मेशन देऊन गोठवलं तर त्याचे पार्टिकलचा शेप बदलला. ज्याला इग्नोर केलं त्याचा अजून खराब झाला. तर लक्षात घ्या, कोणी असेल, अफर्मेशन तुम्हाला कळेल, मी तुमचं प्रॅक्टिकल घेणार आहे, पाण्याची चव बदलायला शिकवणार आहे तुम्हाला. ओके, तर अफर्मेशन्स खूप जास्त महत्वाचे असतात. अगदी पुढे जाऊन मी तुम्हाला रेकी शिकवणार आहे, अटोनमेंट देणार आहे. तुम्ही झाडाचे प्लांट्स असतील, तुमच्या गॅलरीत असेल, एखाद्याला फुल येत नसेल तरी तुम्ही त्याला एनर्जी आरामशीर देऊ शकता. तर अफर्मेशन्स अशी काम करत असतात. आता दुसरं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं पण सांगतो. युनिव्हर्स कसा काम करतो, कायदा. कायदा म्हणजे लॉ. कायदा सर्वांसाठी सेम असतो. भारताचं संविधान आहे, सगळ्यांसाठी सेम आहे की नाही? तसंच निसर्गाचा पण कायदा असतो, तो सर्वांसाठी सेम काम करतो. पाण्याचा गुणधर्म काय? शीतलता देणं. आगीचा गुणधर्म आहे जाळणं, उष्णता देणं. तसंच काही नियम आहेत. आता सगळ्यांना सांगतो अफर्मेशन्स कसे काम करतात. जुन्या लोकांना माहिती आहे. आब्राकडाब्रा शब्द कोणी ऐकलाय का? आब्राकडाब्रा, ते जादूगर नाही का आधी करायचे आब्राकडाब्रा. आब्राकडाब्राचं मिनिंग काय होतं? तू बोलतो तसंच हो, तथास्तु. आता बघा कसं होतं, युनिव्हर्स कसं काम करतो. मी तुमचं प्रॅक्टिकल घेतो. ओके, आता मला कोणीतरी एक व्यक्ती लागेल, तर तुम्ही त्याच्या जागी तुम्हाला बघायचे. ओके, आणि हे युनिव्हर्स तुमच्या प्रत्येक विचाराला, तुमच्या प्रत्येक शब्दाला कसं रिस्पॉन्ड करतं, कसं तथास्तु बोलतात आपण बघणार आहे. ओके, त्याच्यासाठी मला कोण लागेल? एक व्यक्ती लागेल चांगल्या एनर्जीचा. चला, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, कसं बोलू मी तुमच्याशी बरं? हम्म, उद्या तर तुमचं जे प्रॅक्टिकल घेईल ना, व्हिडिओ ऑनच करायला. थांबा एक मिनिट. चला आपण कुणाला बोलूया. चला, काही नाही, मराठीच वाचायचं. तर इंग्लिशवाला मॅडम कोण आहे त्यांना घेणार नाही मी, मला इंग्लिश नाही येते, मराठी वाचायला लागलं तुमची चुकी. सविता मॅडम, नमस्कार. बोलणार का? काही नाही, बोलायचं नाही, फक्त वाचायचंय स्क्रीनवरचं, मराठी आहे. करा, अनम्यूटचं करा, नाही झालं तर मी कुणाला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मराठी फक्त वाचू शकणार ना? स्क्रीनवर येईल ना? ठीक आहे, एक वाक्य वाचायचं आणि थांबायचं. तुम्ही जे बोलणार, मी आहे युनिव्हर्स, हे ब्रह्मांड, क्रिएटर कोणी समजा. एक वाक्य वाचायचं मराठीचं आणि थांबायचं. ओके, चला आता मी तुम्हाला स्क्रीनवर, थांबा अजून आलं नाही, आल्यावर सांग. 1 मिनिट थांबा. कुठे गेली? इकडे आहे. चला, पहिलं वाक्य वाचा बरं मॅडम. वाक्य नाही आले आणखी. नाही आलं, बघा बरं आता चेक करून साईडला आलं का, स्क्रीन शेअर झाली का? आलं? माझं शरीर नेहमी थकलेलं हा, माझं शरीर नेहमी बारीक लहान असतं थोडस. बारीक आहे. चला, थांबा. माझं शरीर नेहमी थकलेलं आणि आजारीच असतं. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु, असंच तुमच्या जीवनामध्ये हो मॅडम. पुढचं वाचा. पैसे कधीच पुरेसे नसतात. मी कितीही प्रयत्न केला तर मी गरीब राहणार. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु, तुमच्या जीवनात असंच हो मॅडम. पुढचं. कोणीच खरं प्रेम करत नाही माझ्यावर. माझं कुणाशीच चांगलं जमत नाही. चला, असंच हो. याच्या पुढे तुमच्या जीवनामध्ये असंच होणार आहे, तुमचे नातेसंबंधाचे असेच प्रॉब्लेम. पुढचं. मी नेहमी एकटी आणि दुःखीच असते. माझ्या भावना कोणी समजून घेत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु, इथून पुढच्या आयुष्यातही असंच चालू असणार आहे. माझ्या पुढचं. आयुष्यात काहीच समाधान नाही. मी कधीच खुश राहू शकत नाही. तथास्तु तथास्तु तथास्तु, असं मॅडम. आता मी बोललो तथास्तु, तुम्हाला वाटतं रेगेचे गुरुजी काय असं बोलले काय होईल, पण बघा कसं वाटलं मी बोलताना, कसं वाटलं तुम्हाला? त्रास, थोडं वाईट तर वाटलं की नाही मनातून? वाईट वाटतं ना. बरोबर की नाही? बघा, जेव्हा तुम्ही कळत नकळत बोलतात, तिकडून दिवसभर नकारात्मक विचार केला, वरतून तथास्तुच असतं.
ओके, म्हणून आपण बोलतो हा माणूस वर्षानुवर्षे असाच आहे, असाच राहतो, तो बदलत नाही. त्याचं हेच कारण आहे. ओके, आता काय करायचं आहे, घाबरायचं नाही. हा, कट 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 टिक, टिक. आता आपण त्याला रिव्हर्स करायचंय. ओके, आता आपल्याला तुम्हाला मी असं सोडणार नाही, नाही तर काही प्रॉब्लेम आला तर बोलणार त्या सरांचा वेबिनार अटेंड केला होता तेव्हापासून झालं, असं व्हायचं नाही. हा, वाचा पहिलं वाक्य. माझं शरीर दररोज अधिक मजबूत, ताजतवाना आणि निरोगी होत आहे. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात असंच हो. मी पुढचं. दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पैसे माझ्याकडे सहजपणे आणि योग्य वेळेस येतोय. असंच हो, पैसा तुमच्या जीवनात असाच येऊ, जेव्हा गरज असेल कुठून तरी प्रकट हो. पुढचं. मी प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेले नातेसंबंध अनुभव करत आहे. माझ्या आयुष्यात चांगली माणसं आहेत. चला, असंच हो मॅडम, तथास्तु तथा. तुमच्या जीवनात इथून पुढे खरंच खूप छान माणसं नेहमी असो. नेक्स्ट. मी माझ्या भावना समजून घेते, स्वीकारते आणि त्यांचा आदर करते. चला, असंच हो. पुढचं. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असते. चला, तथास्तु तथास्तु. इथून पुढे तुम्ही अशाच माझं राहणार. आयुष्य समृद्ध आणि समाधानकारक आहे. मी प्रत्येक क्षणात आनंद शोधते. तथास्तु तथास्तु तथास्तु. असंच होणार आहे. सगळं जे तुम्ही बोलले तुमच्या जीवनात इथून पुढे शेवटच्या श्वासापर्यंत असंच होणार आहे. आता थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता कसं वाटलं आता छान वाटतं. बघा? आणि इतके सगळे वाक्य स्वतःबद्दल एक संगती कधी बोलले होते का लाईन मध्ये, एका नाही, लाईनीत कधी नाही, बोलले? नाही. पण नकारात्मक तर बोलले असतील ना. एकदा कुणीतरी बोललं, प्रवासाला निघाले, बस निघाली, संपूपर्यंत नकारात्मक विचार केलाय की नाही आयुष्यात? कधीतरी केलाय. पण असं पॉझिटिव्ह कधी केलाय का बसल्या बसल्या? स्वतःबद्दल नव्हता केला. आता काय करायचंय बघा. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. चला, परमेश्वर तुम्हाला सदैव परम सुख समाधान. आलं सर्वांच्या लक्षात? युनिव्हर्स काय बोलतं? आब्राकाडाब्रा. तथास्तु तथास्तु तथास्तु. सेकंड थिंग, क्लास फ्री आहे मी बोललो, पण आता काय करायचंय, 20 रुपये तुमच्यावर 20 रुपये खर्च करू शकतात. कोण कोण तयार आहे स्वतःवर 20 रुपये खर्च करायला? माझ्या अकाउंटवर नाही टाकायचे, मी नाही मागत आहे तुम्हाला पैसे. नाही तर बोलणार आता 20 रुपयावर आले, 20चे 2000 वर येतील. बिलकुल नाही. चला, कोण कोण रेडी आहे 20 रुपये खर्च करायला? अश्विनी मॅम आहे, सागर सर आहे. ओके, आयफोन आहे. चला, आयफोन वापरता म्हणजे 20 रुपये असतीलच. आयफोन वाले स्पेशल. ओके, चला ठीक आहे. आराध्य मॅम, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. काय करायचंय बघा. हा, खूप छान आहे. जसं बऱ्याचशा लोकांनी ऑलरेडी ग्रुपवर बघितलं असेल. काय बघितलं आहे? सकाळी मी तुम्हाला 2 PDF शेअर केल्या होत्या. तर तेच आहे. काय करायचंय तुम्हाला बघा. ज्या 2 PDF आहे, एक इंग्लिश मध्ये आहे, मराठीमध्ये आहे. अभी जो भी सुन रहे जिनको मराठी का प्रॉब्लम है, इंग्लिश वाला PDF डाउनलोड कर लेने का है. बाकी कुछ नहीं, आपका सब हो जाएगा. एक मिनिट. तर बघा, हे 2 PDF आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यावर, आंघोळ वगैरे झाल्यावर, किंवा उठल्या उठल्या रात्री झोपायला जायच्या आधी काय करायचं आहे, हे वाचायचं आहे. हे तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करणार आहे. जसं मॅडम सांगितलं की स्वतःबद्दल एक संग तेवढे चांगले वाक्य बोलले नाही, पण आता बोलायचे आहेत. ओके, पूर्ण श्रद्धेने बोला. हे 20 रुपये मला लाखो रुपये देऊन गेले. ओके, कधी काळी मी पण 20 रुपये खर्च केले होते. आजही माझ्या कपाटाच्या आत आहे. सुरुवातीला बघून माझे वडील हसायचे, घरचे हसायचे. आता ते मला बोलतात एवढी प्रगती केल्यावर खरंच ते काम करत. ओके, खूप सुंदर अफर्मेशन्स आहे. आय होप तुम्ही वाचले असतील, तरी मी तुम्हाला सांगतो. हा, खूप सुंदर आहे. ओके, युनिव्हर्सल आहे, खूप सुंदर आहे. बघा, दररोज मी प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगली होत आहे. आता सध्या लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम असेल, काय बोलायचं? बदल हा अवघ्या काही मिनिटात घडत असतो. माझ्या इच्छाशक्तीने मी बदल घडवून आणतो आणि त्याला दिशा देतो. ओके, जसे मी माझे शक्तिशाली हेतू निर्माण करते, तसेच माझ्या आयुष्यातील घटना त्याप्रमाणेच घडतात. खूप सुंदर आहे. काही प्रॉब्लेम असेल तर बघा, माझ्या गत भूतकाळाचा माझ्या भविष्यासोबत काहीही संबंध नाही. देवाच्या अमूल्य आशीर्वादाने माझ्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडत आहे. खूप सुंदर आहे. पैशासाठी देखील आहे. ओके, दुसरं मी इंग्लिश मध्ये पण दाखवतो तुम्हाला. इंग्लिश मध्ये पण खूप सुंदर आहे. हा, बघा, मी कधी सुरुवात केली, सकाळी पण सांगितलं, कधी मी पण घाबरलो असेल, कधी मी सुरुवात करताना सर्वांसमोर बोलायचं, कसं बोलायचं, तर हे अफर्मेशन्सने माझं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम केलं.
बघा किती सुंदर आहे. जर मला डाऊट आला कुणाला शिकवायचा कसं करू काय करू तर बघा किती सुंदर आहे. बघा आय एम द सोल अन अनस्टॉपेबल फोर्स ऑफ नेचर. बघा आय एम नॉट माय बॉडी, नॉट माय माइंड, नॉट माय डाऊट्स, नॉट माय फिअर्स, नॉट माय पास्ट अँड नॉट माय लिमिटेशन्स. ओके. आय एम क्रिएटिंग माय लाईफ बाय माय चॉईस. बघा पैशासाठी किती सुंदर आहे. बघा मनी फ्लोज इन माय लाईफ लाईक अ रिव्हर, रेन्स ऑन मी लाईक अ वॉटरफॉल, every day in every way, avalanches of health, wealth, healing, energy, love, creativity, wisdom, happiness flows in my life from all directions, rapidly, properly, easily, safely, constantly, by the blessing of God. खूप सुंदर आहे. शक्य असेल तर इंग्लिश वालाच डाउनलोड करा. शब्दांची एनर्जी खूप छान आहे. अदरवाईज मराठीमध्ये करायचं आहे. हे 20 रुपये तुम्हाला खूप काय देऊन जातील हं. ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम व्हायला 21 दिवस सांगतात. तिथे 64 लिहिलं आहे. आता ते केलं होतं तरी पण जीवनामध्ये चढ उतार येतात. माझ्या कपाटात 2 वर्षापासून लावलेलं आहे. रोज उठला आणि झोपताना मी करतोच ते. ओके. कारण जीवन नेहमी सारखं नसतं. कधी चढ उतार चालूच असतं. तर प्लीज 20 रुपये स्वतःवर खर्च करा. तर असं समजा की दुसरीकडे तुम्ही क्लासला फी भरली, 20 रुपये तुम्ही स्वतःला साठी भरली आहे. माझी फी समजून तिथे घेऊन टाका. ओके. तर ते तुम्हाला करायचं आहे. दुसरं मी तुम्हाला अजून सांगेल लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी अजून टिप्स देतो 1-2. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन सांगेल. ओके. चला ठीक आहे. मॅडमांचं झालं. तर बघा ऍफर्मेशन्स अगदी तुम्हाला जेही पाहिजे असेल तुम्ही छोट्या स्टिकी नोट्स घेऊ शकता. झेरॉक्सच्या दुकानात गेले त्याला बोलायचं स्टिकी नोट्स दे. हे याला स्टिकी नोट्स बोलतात. कलर प्रिंट आउट काढायचे 2 त्याचे 20 रुपये होतील ऍफर्मेशनचे. अदरवाईज त्याला बोलायचं स्टिकी नोट्स दे. त्याच्यावर रोज काही लिहायचं आणि तुमच्या कपाटावर, मिररवर, जिथे तुमचं लक्ष जातं सारखं, फ्रीजवर, स्क्रीन सेव्हर, सगळीकडे तुम्ही लावून ठेवा की ते गोष्टी राहिल्या की सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन तसं गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला लागतात. ओके. पैसे असतील तर घरामध्ये असं अमेझॉनवर हँगर भेटतं, हे वाला हँगर लावा. घरच्या लोकांना पण त्याचा फायदा होईल. ओके. ठीक आहे. अजून एक बघा तुम्हाला काय करायचं आहे. आता मी तुम्हाला एक बोनस मध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक देतो. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये याला बोलतात मॅनिफेस्टेशन जर्नलिंग बोलतात. त्याच्या खूप टेक्निक्स आहेत. 555 आहे, 369 आहे. तुम्हाला ही टेक्निक तुम्ही वापरा कारण तुम्ही नवीन आहे. बाकी कधी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मनी रेकीचा क्लास असेल वेगळ्या सांगेल. तर बघा काय करायचंय तुम्हाला. पिवळ्या पेजेसवर पिवळ्या पेजेसवर रेड पेनने तुम्हाला तुमचं जेही एक विश असेल, सध्याची महत्वाची इच्छा, ती रोज 21 वेळेस लिहायची आहे. असं रोज करत राहा जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही. आणि आलेत माझ्या स्टुडंटला रिझल्ट. ओके. कुणी बाईक घेतली, कुणी मनासारखं ट्रान्सफर केलं. श्रद्धेवर आहे. ती श्रद्धा किती महत्वाची नंतर सांगेल. ओके. श्रद्धा नावाची मुलगी नाही, बिलीफ वाली श्रद्धा, ते एंडला मी सांगणार आहे. तर बघा पिवळ्या कागदावर लाल पेनानेच का लिहायचं आहे कारण ते केल्याने आपल्या ब्रेनमध्ये एक केमिकल तयार होतं. ओके. जे सबकॉन्शियस माइंडला जाग करतो. तर जरी आता मी बोलतो म्हणून विश्वास ठेवायचा नाही. परत गुगलवर जायचं. मी तुम्हाला गुगल दाखवतो. नाही तर तुम्ही बोलणार विश्वास का ठेवायचा या व्यक्तीवर. सध्या लॉजिकली विचार करतात. तर बघा अमेझॉनवर जर गेले ना, जर जास्त पैसे असतील ते मॅनिफेस्टेशन बुक आहे. हे बघा पिवळ्या पानांचं असतं, त्याच्यावर रेड पेनने लिहायचं. इथे काय लिहिलंय बघा, मॅनिफेस्टेशन नोटबुक. आता मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रकटीकरण, तुमचे स्वप्न सत्यात उतरणे. म्हणून ते विकल्या जातं कारण ते काम करतं. जर ते काम नसतं करत विकल्या गेलं असतं का. असेल पैसे तर घ्या आणि रोज 21 वेळेस तुमची इच्छा लिहा. ज्यांनी कुठे दुसरीकडे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा क्लास केला असेल त्यांना माहिती आहे. 369 टेक्निक वापरा, 555 वापरा, व्हॉट एव्हर इट इज. तर तुम्ही आता मी तुम्हाला बेसिक मध्ये एवढंच सांगेल. अजून किती सांगणार आहे. आलं लक्षात. तर तुम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे. आता ऍफर्मेशन्स लिहिताना एक काळजी घ्यायची. जेव्हा तुम्ही 21 वेळेस कुठले ऍफर्मेशन लिहाल तर बघा त्याची एक टेक्निक असते. ऍफर्मेशन्स प्रभावी ऍफर्मेशन्स कसे काम करतात त्याच्यासाठी एक स्मार्ट टेक्निक असते. म्हणजे ऍफर्मेशन स्पेसिफिक पाहिजे, मेजरेबल पाहिजे, अचिवेबल पाहिजे, रिलेव्हंट पाहिजे आणि टाइम बाउंड पाहिजे. आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा कसं द्यायचं. तुम्ही फक्त असं नाही लिहू शकत की मी एक आपण वजन कमी करण्याचं अफर्मेशन बघू. ओके. आता काय करायचंय तुम्हाला,
एक वजन कमी करायचंय समजा आणि अफर्मेशन लिहायचं, सध्या तुमचं वजन आहे 100 किलो, तुम्हाला ते 70 वर न्यायचं आहे, तर तुम्ही असं नाही लिहायचं रोज 21 वेळेस मी बारीक झाली आहे, बारीक झाली आहे, बारीक, असं नाही. तुम्हाला लिहायचं आहे. आता समजा ते रिलेव्हंट पाहिजे, टाइम बाउंड पाहिजे, म्हणजे ते शक्य होण्यासारखं पाहिजे. तर तुम्ही 100 किलो वजन आहे तर कसं लिहायचं, पुढील आता जुलै महिना आहे तर तुम्ही लिहायचं डिसेंबर 2026 मध्ये, किंवा आता 1 महिन्याचं टार्गेट ठेवा, ऑगस्ट 2026 मध्ये माझं वजन 80 किलो झालेलं आहे. चालू वर्तमान काळात पाहिजे, एक त्याला नंबर दिला पाहिजे आणि ते टाइम बाउंड देखील पाहिजे. पैशासाठी तुम्ही घेऊ शकतात. आता तुम्हाला मी सांगितलं जादूसारखं काम करतं. तुम्हाला महिन्याला 50,000 रुपये तुम्ही बिझनेस करताय, कमवत आहे. तुम्ही लगेच असं लिहिलं की मी पुढच्या महिन्यापासून ऑगस्ट 2026 पासून महिन्याला 3 करोड कमवत आहे, असं शक्य आहे का? रिलेव्हंट नाही आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती काम करतात, महिन्याला 50,000 कमवतात, बिझनेस करतात, लिहायचं मी सप्टेंबर 2026 पासून महिन्याला 80,000, 1,00,000, 1,20,000 कमवत आहे. तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला देखील पटलं पाहिजे. नाही तर मी शिकवायला बसलो, मी पण 100-200 करोड लिहिल. आपल्याला आपली तयारी माहिती असते, तर त्या पद्धतीने लिहायचं आणि मग जीवनामध्ये तशा गोष्टी अनफोल्ड होतात, नवीन नवीन लोक येतात, ऑपॉर्च्युनिटीज येतात, कुठून वरून पैसा पडत नाही. ओके, ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. हे झालं अफर्मेशन्स. याच्यानंतरून सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायला कुठली गोष्ट महत्वाची आहे? ओके, व्हिज्युअलायझेशन. अफर्मेशन झालं, व्हिज्युअलायझेशन बघूया आणि मग नंतरून मेडिटेशन मी तुमचं नंतर घेईल. ओके, आता व्हिज्युअलायझेशन आपला आजचा शेवटचा टॉपिक आहे, तो कव्हर करूया. ओके, आता व्हिज्युअलायझेशन काय असतं बघा. आता ही व्यक्ती बसली आहे, तो बघा तो सगळं व्हिज्युअलाइज करत आहे त्याच्या मनामध्ये. तुम्हाला हे सगळं व्हिज्युअलाइज केल्याने कसं मिळतं ते आता आपण बघणार आहे. मी तुम्हाला याचं काहीच टेक्निकल सांगणार नाही, साधी सोपी गोष्ट सांगेल. आणि बिलीफ सिस्टीम का महत्वाची आहे. कुणीच कुणाला ओळखत नाही इथे, ऍग्री. साधं उदाहरण आहे, लव्ह मॅरेज वाले कोण कोण आहे? लव्ह मॅरेज किस किस का हुआ है? लव्ह मॅरेज वाले कोण कोण आहे सांगा मला. लाजू नका, कोणी कुणाला ओळखत नाही, नंतर विसरून जातील हं. चला रेणू, ओके सर आहेत. अजून कोण आहे? मी पण आहे, त्यात काय एवढं लाजायचं. भारतामध्ये प्यार करना बहुत बड़ा गुना है, प्यार गुना नहीं होता. चलो बोलो, किया है तो किया है, क्या है उसमें? ओके ठीक आहे. आता आपण साधं उदाहरण घेऊया. बघा, कायदा सगळ्यांसाठी सेम काम करतो, आधीच सांगितलंय. अमेरिका असो, रशिया असो, भारत असो, चीन, जपान, कायदा तो कायदा. आता बघा, जेव्हा कुठलं प्रेम प्रकरण असतं, कुणाला एखाद्या मुलीला मुलावर प्रेम झालं. आता नॉर्मली लव्ह मॅरेज मध्ये कसं असतं, समोरची व्यक्ती आपल्या जातीची नसते, वेगळ्या जातीची, धर्माची, वेगळ्या राज्याची, वेगळ्या देशाची, सो अँड सो, काही आपला काडी मात्र संबंध नसतो. आता एका मुलाला एका मुलीवर प्रेम झालं, एका मुलाला एका मुलीवर प्रेम झालं, तो दिवस रात्र तिचा विचार करतो, उठता बसता तिचाच विचार करतो. समजा मुलीला झालं मुलावर, ती पण रात्रंदिवस त्याचा विचार करते. मग आपण पिक्चर मध्ये बघतो ना, फ्लावर घ्यायचं, शी लव्ज मी, शी लव्ज मी नॉट, शी लव्ज मी, 24 तास झोपेत पण सारखं तेच. झोपायचा टाइम नाही, काय नाही, रात्रभर तोच विचार, उठता टॉयलेटमध्ये बसल्यावरही तोच विचार, सरळ बोलतो. काही ती व्यक्ती सुटत नाही डोक्यातून. मग काय होतं, ती व्यक्ती स्वप्न बघते की मी हिच्या बरोबर फिरणार आहे, ही मला आता, हिने एक्सेप्ट केलाय माझं प्रपोजल, सो अँड सो. आणि युनिव्हर्स तसं करतही, तुमचं ती व्यक्ती तुम्हाला मॅच होऊन जाते, ती पण ऍग्री होऊन जाते. आता काय होतं, हे दोन प्रेमी जोडपे मिळून स्वप्न बघतात. आधी एकटा बघायचा, आधी 2 जण मिळून बघतात. आपण लग्न करू, मग आपण इकडे घर घेऊ, मी ही नोकरी करेल, तू ते कर, आणि आपण असं आपलं जग मॅनिफेस्ट करू. आणि कालांतराने त्यांचं लग्न होऊनही जातं. ओके, आता ती गोष्ट वेगळी आहे. बरेचसे लोक प्रॉमिसेस विसरून जातात, काही लोक नाही विसरत जेव्हा तुम्ही करतात, जेव्हा पुन्हा प्रेम होतं. ठीक आहे, तर व्हिज्युअलायझेशन असं काम करतं. ओके, जसं मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो, देऊनच टाकतो. नाही तर मला काही लोकांना खूप वेळ होऊन जातो ना, मग बोलतात खूप टाइम घेतला, तरी पण लक्षात घ्या. साधं उदाहरण सकाळी सांगितलं तसं, एक व्यक्ती मेडिक्लेम विकायला आली, मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला विकायला आली. मग ती कशी सांगते तुम्हाला, जर तुम्ही आमच्या मेडिक्लेम घेतला तर काय होणार, तुम्हाला शहरातील ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन भेटेल, आजारी पडले. मग आपल्या डोळ्यासमोर शहरातील सगळे हॉस्पिटलची इमेज तयार होतात.
लक्षात घ्या, सबकॉन्शियस माइंड कल्पना आणि इमेजवरच प्रोग्राम. तुमच्या माइंडमध्ये सगळे हॉस्पिटलचे इमेजेस, लोकेशन येऊन जातात. मग ते सांगणार की तुम्ही आजारी पडले तर तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये साधी रूम नाही, डिलक्स रूम भेटेल, एसी रूम भेटेल. तुम्ही लगेच इमॅजिन करायला लागतात. तो जो व्यक्ती बोलतोय लगेच इकडे माइंडमध्ये येतं की तुम्ही किंवा घरातील व्यक्ती आजारी आहे, एसी रूम आहे, समोर टीव्ही आहे, वगैरे वगैरे. मग तो सांगणार तुमचे हे आजार याच्यामध्ये कव्हर होतील जर तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेतली. सगळ्या आजारांचे नावं सांगणार, तुम्ही ते पण व्हिज्युअलाइज करणार, सो अँड सो. तुम्ही मेडिक्लेम घेऊनही टाकला, आता वर्षाला 40-50 हजार भरत आहे, ती व्यक्ती गेली, तिचं काम केलं, प्रोफेशन आहे, काही वाईट नाही, ते सिक्युअरच करत आहे. आता तुम्ही वर्षाला 40-50 हजार, 60 हजार भरत आहे. आता तुमच्या माइंडमध्ये काय होतं माहितीये का, अननोईंगली, की तुम्ही एवढे पैसे भरत आहे, पैसा फुकट थोडी येतो, आणि मग तुम्हाला वाटतं कुणी आजारीने पडलं, पैसे वाया चालले. सबकॉन्शियस माइंड काय बोलतं, युनिव्हर्स बोलतं तथास्तु तथास्तु तथास्तु. आता तुम्हीच सांगा, जे लोक मेडिक्लेम काढतात आणि जे लोक नाही काढत, ऍज कम्पेअर टू जे लोक नाही काढत, जे लोक मेडिक्लेम काढतात त्यांचे चान्सेस खूप असतात आजारी पडायचे आणि ऍडमिट व्हायचे. कारण मेडिक्लेम काढताना ते काही सगळं मेडिकल चेकअप करतात, तुम्हाला काही आजार तर नाही ना, असं तसं. घेतला रे घेतला मेडिक्लेम, तथास्तु. ओके, होतं की नाही सांगा. दुसरं, आता मी तुम्हाला बिलीफ सिस्टीम, श्रद्धा का महत्वाची तेही सांगतो. बिलीफ वाली श्रद्धा, कोणी श्रद्धा असेल तर आय एम सॉरी. तर श्रद्धा, बिलीफ सिस्टीम का महत्वाचा आहे मॅनिफेस्टेशन मध्ये, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग. आता सर्वे मला सांगा, नवस सगळे करतात. आता साईबाबाकडे सगळे जातात, कोणी बालाजीला जात असेल, कोणी अजमेर शरीफला जात असेल, हाजी अलीला जात असेल. आता मला सांगा, सगळ्यांचेच नवस पूर्ण होतात का? सगळ्यांचेच नवस पूर्ण होतात का? कसं पॉसिबल आहे? पण आता काहींचे नवस पूर्ण होतात, आता कसं पॉसिबल आहे? आता ते साईबाबा, ज्यांचा नवस पूर्ण झाला त्यांच्याशी त्यांचा काही पर्सनल संबंध आहे का? आणि तुमचा नवस पूर्ण झाला नाही, तुमच्याशी काही दुश्मनी का साईबाबांची, स्वामींची असतील का? तर नेहमी पाठीशी उभे आहेत. अजून कुणी जा, बालाजी असेल, हाजी अली, कुठल्याही धर्मातही जा, तुम्ही कुठेही जा, त्यांची तुमच्याशी काही पर्सनल दुश्मनी आहे, मग तुमचे नवस का नाही पूर्ण होत? तर लक्षात घ्या, विश्वास. आता मी याच्यासाठी तुम्हाला 3 उदाहरणं देतो. ओके, धार्मिक दृष्ट्या सांगतो तर तुमचा विश्वास बसेल. का विश्वास ठेवणं, तुम्ही लिहिणार जरी ॲफर्मेशन्स, तुमचा विश्वास ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. नाही तर सरांनी ॲफर्मेशन सांगितले, रेकी शिकवली, हिलिंग द्यायची आहे, पण होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला बिलीफ सिस्टीम खूप जास्त महत्वाचं आहे. तर मला नका फॉलो करू, संत महात्म्यांना, देवाला फॉलो करा. बघा श्रीकृष्ण काय सांगतात गीतेमध्ये, लक्षात घ्या. सगळ्यांनी आता स्क्रीनकडेच बघा, काय दुसरीकडे नका बघू. भगवान कृष्ण बोलतात, यथा श्रद्धा तथैव फलम. जशी श्रद्धा असेल तसे फळ भेटते. बघा ते झूम मध्ये ना असं लाईकचं बटन आहे, हार्टचं आहे, काही असेल तर करत जा, म्हणजे तुम्ही बोर नाही होणार. मला पण शिकवायला इंटरेस्ट येईल. आणि ऍग्री असेल तर तसे लिहा. भगवान कृष्ण बोलतात, यथा श्रद्धा तथैव फलम. जशी श्रद्धा असेल तसे फळ भेटते. ओके, तुमची भावना आणि श्रद्धा भेटली की रियालिटी घडते. तुमच्या अंतरात्म्यात जेवढी श्रद्धा असेल तेवढा अनुभव साकार होतो. संशयात्मा विनश्यती म्हणजे काय? ज्यांचं मन संशयाने भरलं आहे तो नष्ट होतो. आता ती व्यक्ती नाही नष्ट होत, त्याचे जे गोल्स आहेत, त्याचे जे टार्गेट्स आहेत ते तुमचे जातात. ओके, तर बघा, माझा सतत विचार करा आणि माझा भक्त हो. तर तुम्ही जेही तुमचे गोल्स आहेत त्याच्याबद्दल सारखा विचार केला पाहिजे पूर्ण भावनेने, आणि तुमच्या इच्छेबद्दल प्रेमाने सतत विचार करा, जणू ती आधीच पूर्ण झाली आहे. ओके, आणि अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. काही बोलणार, आम्ही सर यांना का मानायचं, आम्ही नाही मानत भगवान कृष्णांना, आमचा तो धर्म नाही. तुमच्यासाठी दुसरं, आता बायबलमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सगळ्यात जास्त बायबलचे एक्झाम्पल आहे. तुम्ही पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड बुक घेतलं तर सगळं याच्यावरच आहे. तर बघा काय सांगतात बायबलमध्ये, काय सांगितलं बघा, ऍज अ मॅन थिंकेथ इन हिज हार्ट सो इज ही. जसं तुम्ही मनाने विचार करता तसं तुम्ही होतात. अजून एक सगळ्यात महत्वाचा शब्द त्याच्यामधला बघा, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे उघडेल. जर तुम्ही मागितलंच नाही, मागायचं शिकलेच नाही तर कसं मिळेल? मागायची कला तुम्ही शिकवत आहे तर
मागा. ओके, बिलकुल लाजायचं नाही. ब्रह्मांडाकडे द्यायला खूप आहे. लोकांकडे 10-10, 20-20 हजार करोडच्या प्रॉपर्टी आहेत. आपण काय 10-20 हजारासाठी रडत बसायचं का? तर मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. शोधा म्हणजे सापडेल. शोधलं तर सापडताना ठोका म्हणजे उघडेल. काय सांगतात अजून बायबलमध्ये येशू ख्रिस्त? अकॉर्डिंग टू युअर फेथ बी इट डन अनटू यू. तुमच्या श्रद्धेनुसारच तुम्हाला भेटेल. जेवढी तुमची श्रद्धा आहे तेवढंच तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर कोणी बोलेल आता मी यांनाही नाही फॉलो करत सर, मी का ऐकू यांचं? त्यांच्यासाठी अजून एक भगवान बुद्ध काय बोलतात बघा. भगवान बुद्ध बोलतात, आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. सध्या काही तुमच्या जीवनात आहे, आजार, आरोग्य, काही समस्या आहेत, तुम्हीच तुमच्या विचारांचं फळ आहे. ओके, बदलायचं कसं? मी बसलो आहे, पण एक मान्य करा की तुम्हीच जबाबदारी घ्यायला शिका स्वतःची. तुमचे विचार तुमचं आयुष्य बनवतात. जे विचार तुम्ही करतात तेच तुम्ही होतात. जे अनुभवतात तेच आकर्षित करतात. ओके, तर मनच सर्व काही आहे. लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही जर मनावर राज्य केलं नाही तर ते दुसऱ्यांचं मन तुमच्यावर राज्य करणार आहे. तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. समजलं इथपर्यंत? 5 दिवस आहे, खूप काही शिकवायचं आहे. बोर तर नाही झाले? कंटाळा तर नाही आला? सॉरी मी तुम्हाला पकवलं असेल तर, पण खूप छान आहे हा. लक्षात घ्या, आजच्यासाठी मी एवढंच शिकवतो. नाहीतर काय होतं, माझा दुसरा पण क्लास आहे ग्रँड मास्टर, याच्यानंतर एक बॅच आहे, तर तेवढं ऍडजस्ट. नाही तर तुम्ही बोलतात सर 1 तास बोलतात आणि 1.5 तास घेतात, पण खरंच 5 दिवसात मी कसं शिकू लेवल 1? हा, आता मी काही इमानदारीने शिकवतो ते उद्या बघूया. तर बघा, आजच्यासाठी एवढंच आहे. रेकॉर्डिंग नोट्स तुम्हाला ग्रुपवर भेटणार नाही. ज्या ग्रुपवर आहे तो कालांतराने डिलीट होऊन जातो. तर तुम्हाला क्लास संपल्यानंतर व्हॉट्सअप चॅनलची लिंक येईल, त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. तो कधी तुम्ही कंटिन्यू कनेक्ट असतात, लाईफ टाईम तुम्हाला सगळ्या नोट्स रेकॉर्डिंग नेहमी ऍक्सेस असतो. ओके, तुम्हाला छान छान अफर्मेशन्स, फ्युचर प्रोग्रामसाठी काही माहिती सगळं व्हॉट्सअप चॅनलला भेटतं. रोजच्या रेकॉर्डिंग मिस झाल्या तिथेच जाऊन बघायच्या आहेत. ओके, तर मी क्लास संपल्यावर व्हॉट्सअप चॅनलची लिंक पाठवेल. ओके, अंडरस्टँड? उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या येताना शक्यतो हेडफोन घेऊन या. तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे, कारण बुधवारी शक्तिपात द्यायचा आहे. त्याचं टाइम टेबल मी क्लासमध्येच सांगेल. शक्तिपात काय असतो, अटेनमेंट काय असतं ते मी उद्या एक्सप्लेन करेल. ओके, रेकीचे 5 प्रिन्सिपल, खूप काही छान छान आहे. तर आय होप तुम्ही उद्या पण येणार. भिलाई परमेश्वराने चान्स करून घ्या. ओके, चला, थँक्यू सो मच. तुम्हाला सर्वांना आवडलं, मला पण बरं वाटलं. ओके, चला ठीक आहे. थँक्यू सो मच. मग उद्या आपण, ज्यांना सकाळी यायचं सकाळी 10ला या किंवा संध्याकाळी 8ला रेग्युलर टाइमला भेटूया. ओके, चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.